सांगितलं होतं. ठीक आहे. आज आपण नेटवर्किंग बघणार आहे. नेटवर्किंग मध्ये पण हार्डवेअर असतं आणि कंपोनंट्स असतात. आज आपण नेटवर्किंग साइट बघणार आहे. ओके. ठीक आहे. आपण दोन्ही पण बेसिक बेसिक कव्हर करतोय. ठीक आहे, की तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग असली पाहिजे त्यासाठी. ठीक आहे. आज आहे बेसिक्स ऑफ कम्प्युटर नेटवर्किंग. शेअर स्क्रीन. नेटवर्किंग कोणाकोणाला माहिती आहे म्हणजे काय नेटवर्किंग काय असतं? एनीवन? कनेक्टिव्हिटी सर समजा. कनेक्टिव्हिटी. आणखी? सगळ्यांनी सांगा ना आपल्या आपल्या भाषेत, ज्यांना थोडंसं माहित असलं तरी चालेल. असं नाही की परफेक्ट आन्सर असलं पाहिजे सगळ्यांनी. आपण शिकवलं नाही आणखी आतापर्यंत, बरोबर? सिग्नल्स. सिग्नल्स. आणखी? नेटवर्किंग म्हणजे म्हणजे नेटवर्किंग काय असतं? नो. ओके. Computer networking involves connecting computers and other devices to share information and services. नेटवर्किंगची डेफिनेशन आहे. नेटवर्किंग म्हणजे काय, जसं की तुम्ही चार कम्प्युटर एकमेकाशी वायर्डनी कनेक्ट केले, ती पण एक नेटवर्किंगच झाली. ओके. त्याला आपण नेटवर्किंग म्हणतो. नेटवर्किंग म्हणजे पूर्ण जे इंटरनेट चालतं ते नेटवर्किंग वरतीच चालतं. ठीक आहे. जसं तुमचा फोन आहे, तुमचा फोन टावरला कनेक्टेड असतो, बरोबर? टावर थ्रू समजा तुम्ही XYZ तुम्ही व्हॉट्सअप ऍक्सेस करताय. ठीक आहे. व्हॉट्सअपचं सर्व्हर जर इथे इंडियामध्ये नाहीये, US मध्ये आहे, किंवा कुठलं XYZ ऍप्लिकेशन घ्या, ते ऍप्लिकेशन ते इंडियामध्ये नाही, US मध्ये आहे, बरोबर? तुम्ही तो तुमच्या कम्प्युटरने कनेक्ट करताय. ठीक आहे. तुमचा कम्प्युटर जर ऑफिसमध्ये असेल तर तो वायरने कनेक्टेड असणार. ठीक आहे, किंवा वायफायने असणार. दोन. तर वायफाय आणि वायर कसे असतात, ते कंपनीच्या स्विचला कनेक्टेड असतात आणि नंतर राउटर, स्विच मधनं राउटर मध्ये केबल गेलेलं असतं. मी एक्सप्लेनिंग हिअर. ठीक आहे. हे एक तुमचं ऑफिस आहे किंवा घर, काही पण. ठीक आहे, आपण याला ऑफिस नाव देऊ. ठीक आहे. इथे काय असतं ना, तुमचे कम्प्युटर्स असतात. हा युजर आहे, त्याचं हे कम्प्युटर आहे. म्हणजे मी लिमिटेड रिसोर्सेस काढते कारण की ते कमी जागा आहे. ते कंपनीमध्ये 10,000 पण एम्प्लॉय असू शकतात, 20,000 असू शकतात, 30,000 असू शकतात, डिपेंड करतं. ओके. इथे मी दोन कम्प्युटर्स आहेत, हे आपले कंपनीमध्ये. इथे सर्व्हर्स पण असतात. ठीक आहे. हे सर्व्हर्स आहेत. सर्व्हर्स पण खूप असतात. ओके. आता इथे आणखी असतं, हे जे कम्प्युटर्स आहेत सर्व स्विचला कनेक्टेड असतात. इथे स्विच असतं. SW मीन्स स्विच. ठीक आहे. इथे SRV म्हणजे सर्व्हर. 3 सर्व्हर आहे आणि हे कम्प्युटर्स आहेत खाली. फॉर्म लिहितो फक्त मी. हे आहेत कम्प्युटर्स. आता हे सर्व जे डिव्हाइसेस आहेत ते केबलनी कनेक्टेड असतात. आता वायफाय आलेत ऑर्गनायझेशनमध्ये पण, लॅपटॉप तुमचे वायफायने कनेक्टेड असतात. पण जे कम्प्युटर डिव्हाइस असतात, ते कम्प्युटर डिव्हाइस आणखी पण केबलनीच कनेक्टेड असतात. ठीक आहे. तुमच्या ह्या इथून जे स्विच मधनं जे आहेत, स्विचला 24 पोर्ट्स असतात. इथे केबल कनेक्ट असते इथून स्विच मधनं सर्व्हर पर्यंत. ठीक आहे. एकच स्विच नसतं, मल्टिपल स्विच असू शकतात. ओके. इथे हे सर्व गोष्टी एकमेक इथून स्विचला कनेक्टेड असतात. ओके. तर ही काय झाली, तुमची नेटवर्किंग झाली. ओके. केबलनी कनेक्टेड आहेत एकमेकांचे सर्व.
सर्व्हर स्विचेस. आता इथून या कम्प्युटरला या सर्व्हरवरती समजा हा फाईल सर्व्हर आहे, ठीक आहे. मी याला एफ करतो. फाईल सर्व्हर माहिती आहे सगळ्यांना. जसं की मी काल एक्झाम्पल दिलं होतं गुगल ड्राईव्हचं. ओके. तसं तुमचं ऑर्गनायझेशनमध्ये तुमचं स्वतःच एक फाईल शेअरिंग आहे, तिथे तुमचे फाईल्स आणि फोल्डर असतात. तर इथून या कम्प्युटरला इथल्या फाईल ऍक्सेस करायच्या आहेत. तर फाईल ऍक्सेस होतील का इथून? Yes. सर जर ते कनेक्ट असेल तर सगळ्या सगळ्या कम्प्युटरवर फाईल शेअरिंग होईल ना. करेक्ट. इथून ऍक्सेस तुम्हाला इथं केबल नाही, मला फक्त केबल दाखवायचे तुम्हाला इथे कनेक्टेड आहे, म्हणजे फाईल इथे ऍक्सेस होणार. बरोबर. जसं सर ते नेट कॅफे वगैरे मध्ये असतात त्याच टाइप मध्ये. बरोबर. सेम सेम करेक्ट. ते असंच असतात. ठीक आहे. आता मी इथून केबल इथून कनेक्टिव्हिटी नाहीये याला कुठलीच. आता फाईल सर्व्हर ऍक्सेस होणार का? नाही नाही. 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 ओके. तर इथे कनेक्टिव्हिटी ही एक नेटवर्किंग आहे. ठीक आहे. आता या कम्प्युटरवरून या कम्प्युटरमध्ये मी नेटवर्क इथे कनेक्ट करू शकतो का दोन्ही कम्प्युटरमध्ये, हा या कम्प्युटरमध्ये आणि ह्या कम्प्युटरमध्ये? मला जर इथून पिंग कमांड रन करायची, पिंग कमांड माहिती आहे सगळ्यांना? हो हो सर. मी ओपन करतो CMD. इथून मी पिंग जर केलं गुगलला, हे मला पिंगचा रिप्लाय असा येतो. ठीक आहे. पिंग म्हणजे काय? आपण समोरचा कम्प्युटर अवेलेबल आहे की नाही चेक करत असतो. ठीक आहे. आता मी इथे google.com ला पिंग केले, पण मला इथे त्याचा IP ऍड्रेस पण येतोय की गुगलचा IP ऍड्रेस काय आहे आपण पुढे बघूयात. हा या google.com चा IP ऍड्रेस आहे. ठीक आहे. हे आपण पुढे बघूयात. पुढे आपण बऱ्याच गोष्टी आहेत त्यावेळेस आपण बघणार आहेत. ठीक आहे. फक्त पिंग म्हणजे काय? समोरचा कम्प्युटर अवेलेबल आहे की नाही ते चेक करायचं असतं आपल्याला. ठीक आहे. जसं की IP ऍड्रेसला जरी मी पिंग केलं आता तर पिंग होणार. फक्त पिंग लिहायचंय मला इथे कमांड प्रॉम्प्ट मध्ये आणि पिंग पिंग होत आहे. ठीक आहे. म्हणजे काय? गुगलचा सर्व्हर अवेलेबल आहे. ओके. आता मला या कम्प्युटरमधून या कम्प्युटरला पिंग करायचं, पिंग होईल का मला सध्याच्या कनेक्शन मध्ये? होईल ना सर. होईल सर. ओके. कसं कारण की होणार? IP ऍड्रेस माहित असलं त्याचं तर पिंग करू शकतो सर आपण त्याला. ओके. पण पिंग कसं जाणार? इथून इथे डायरेक्ट जाणार की कसं जाणार? कसं होणार? सगळ्यात अवघड. सर डायरेक्ट पण जाऊ शकतो. कसं जाईल? इथून इथे काय कनेक्टिव्हिटी आहे का? नाही सर, इथून इथे नाही जाऊ शकत आपण, कारण की सर पहिले सर्व्हरवर इथे स्विच आहे बरोबर. इथून सगळे स्विचला कनेक्टेड आहेत बरोबर. हो. कुठलीही ट्रॅफिक आता याला या कम्प्युटरला तर या कम्प्युटरने जर फाईल ऍक्सेस केली तर इथून स्विचला जाणार, स्विच मधून इथे येणार. स्विच वन यांनी फाईल डाउन. ऍक्सेसची रिक्वेस्ट पाठवली ना, इथून स्विचला जाते, इथून सर्व्हरला जाते. बरोबर. तसंच आता मी इथून या कम्प्युटरला जर मला पिंग करायचं आहे, ठीक आहे, मी याचा IP ऍड्रेस इथे कमांड प्रॉम्प्ट मध्ये टाकला. ठीक आहे. तर मी माझी कनेक्टिव्हिटी इथून डायरेक्ट नाही, मला इथून पिंग स्विचला पाठवावा लागतो. म्हणजे बाय डिफॉल्ट तिथे जाणार स्विचवर ना, याच कम्प्युटरला येणार. मग हा कम्प्युटरला चेक करणार, हा अवेलेबल आहे. मग इथे पिंग येणार सक्सेसफुल आहे जे आहे ते. ओके. ओके सर. इथे कळालंय बाकीच्यांना? स्विच आपण पुढे बघणार आहेत, स्विच काय आहे, केबल वगैरे, इंटरनेटचे केबल. ठीक आहे. आपल्या घरी जे वायर्ड तुम्ही जर वायफाय वगैरे घेतलेलं असेल ना, आपण ब्रॉडबँड कनेक्शन म्हणतो त्याला. ठीक आहे. ते एक काय करतात, ते जे ब्रॉडबँडवाले असतात ना, त्यांचं समजून घ्या. तुमचे एक सोसायटी आहे. ठीक आहे. सोसायटीच्या बाजूला त्यांनी एक छोटीशी जागा घेतलेली असते. ठीक आहे. त्या जागेत ते काय करतात, ते स्विचेस आणि राउटर्स इन्स्टॉल करतात. ठीक आहे. मग काय करतात ते, इथून ते केबल येतात की समजा तुमची सोसायटी आहे. ठीक आहे. मग इथून काय करतात ते, इथून केबल आणणार, इथे एक डिव्हाइस लावणार. ठीक आहे. स्विच असणार, मग इथून सगळ्यांना कनेक्शन देणार ते केबल. ज्या पण फ्लॅट मधून किंवा घरातून कनेक्शन कोणाला पाहिजे त्यांना कनेक्शन असं देतात ते इथून. ओके. इथे स्विचेस राउटर त्यांचे असतात, ते तुम्हाला माहिती नसतात, पण त्यांचे एक प्रत्येक लोकेशनला त्यांचे स्विचेस आणि राउटर असतात. ओके. म्हणजे जे काही गोष्टी आहेत अराउंड, तुमचं इंटरनेट जर चालत असेल तर ते कनेक्टेडच असतात. ओके. बरोबर सर. ठीक आहे. याला आपण नेटवर्किंग म्हणतो. ठीक आहे. जसे की आता
तुम्हाला प्रश्न पडला असेल की US ला वगैरे कसं कनेक्ट करतो आपण, इथे आपण इंडियात आहे तिकडे पण केबल असतील का. हो, आपले जे इंटरनेट केबल आहेत समुद्राच्या खालून ऑलरेडी पूर्ण वर्ल्ड कनेक्टेड आहे. केबल्स ऑलरेडी म्हणजे अथरलेले आहेत अंडर सी. ठीक आहे ना. तुम्ही जर इथून लेट्स से तुम्ही इथे इंडियात आहात, ठीक आहे. इंडियामध्ये तुमचं कुठलंही असेल, कुठलंही तुम्ही तुमचा मोबाईल सुद्धा पकडून घ्या. तुमच्या मोबाईलवरून तुम्ही व्हॉट्सॲप सर्च करताय आणि व्हॉट्सॲप आहे US मध्ये जसं डेटा सेंटर आहे समजून घ्या. ठीक आहे. इथे तर तुमच्या इथे पूर्ण सी आहे बरोबर. तर इथून इंडियातनं इथे केबल्स लाय केलेले अंडर सी, इथून तुमची अशी कनेक्टिव्हिटी होत असते. ओके. तर याला आपण वायर्ड वायर्ड कनेक्शन सांगतो ना सर, कारण की कनेक्शन असतात ना 2 टाईपचे. बरोबर. पण इथे इट डिपेंड्स. इथे समजा मोबाईल आहे बरोबर. आता मोबाईलला वायर्ड कनेक्शन करता येतं का, नाही येत. ठीक आहे. मोबाईलचं कनेक्शन नाही फ्रिक्वेन्सी कुठे सर. जाणार, इथे टावरला जाणार. ठीक आहे. टावर थ्रू त्यांची कनेक्टिव्हिटी असते, ते नंतर कुठल्या ना कुठल्या स्विचला राउटरला जाणार. ओके. हे अच्छा सर, सिग्नल्स असतात जसे जसे वायरलेस. एअरटेल फायबर आणि जिओ फायबर आहे त्याचे पण असे म्हणजे केबललाच कनेक्ट करेक्ट, असतात. करेक्ट. त्यांचे सगळे केबल सगळीकडे असतात. त्यांचे एअरटेल फायबर जे आहेत, आता समजून घ्या इथे एअरटेल फायबरचे ते एक छोटीशी जागा लागते त्यांना फक्त. ठीक आहे. हम्म. प्रत्येक एरियामध्ये असते त्यांना. ठीक आहे. मग इथून त्यांनी स्विच इथे टाकलंय बरोबर. इथून जे फायबर केबल आहे हे तुमचं घर आहे समजून घ्या. इथून ते फायबर केबल लाय करणार इथून तुमच्या घरापर्यंत, आणि तुम्हाला इथे तुमच्या घरामध्ये एक राउटर डिव्हाइस इन्स्टॉल करणार, आणि तिथून तुम्ही वायफायने कनेक्ट करू शकता आता कम्प्युटर. आता तुमचा मोबाईल इथे आहे, हा मोबाईल वायर्डला कनेक्टेड आहे का, हा वायफायने या राउटरला जातो बरोबर. या राउटर मधून काय करतो, इथून सिग्नल्स इथे जातात स्विचला. मग इथून त्यांच्या दुसऱ्या राउटरला, दुसऱ्या स्विचला, भरपूर स्विच असतात इथून बरोबर. आता असं नाही ना की इथून एक केबल गेलं म्हणजे डायरेक्ट सी खाली तिथे असणार, नाही. इथे बऱ्याच ठिकाणी मध्ये आय एस पी त्यांना इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणतो आपण बरोबर. त्यांचे प्रत्येक ठिकाणी स्विचेस असतात. स्विचेस, राउटर्स, या स्विच मधून त्या स्विच मध्ये, त्याला हॉप्स पण म्हणतो आपण आणि नोड्स पण म्हणतो. ठीक आहे. ते स्विचेस असे असतात मध्ये. ठीक आहे. लेट्स से तुमचं घर इथे पुणेमध्ये आहे. ठीक आहे. आणि तुमचं जे काही तुम्ही ऍप्लिकेशन ऍक्सेस करताय ते मुंबईमध्ये आहे बरोबर. तर मग काय होणार ना, इथून तुमचं असं नाही ना, इथे पुण्यामध्ये पण भरपूर स्विच मधून तुमचं केबल कनेक्ट असणार, इथून या स्विच मध्ये, इथून इकडे स्विच मध्ये. ठीक आहे. मुंबईपर्यंत जाईपर्यंत बऱ्याच स्विच थ्रू तुमचं कनेक्शन जाणार, आणि मग इथे या ऍप्लिकेशन पर्यंत पोहोचणार. ओके. मध्ये स्विचेस, राउटर्स खूप येणार. अच्छा, अंडरस्टूड. अगोदर स्विचेस आणि राउटरला कनेक्ट राहणार, मग बरोबर. ते आता हा, बरोबर, केबलला बरोबर. कनेक्ट होणार. करेक्ट, करेक्ट. आता इथे बघा, इथे स्विच आहे. आता स्विचच्या पुढे काय असतं ना, राउटर आहे. कंपनीचं सगळ्यात मेन फेसिंग राउटर असतं. त्याच्या पुढे आता नवीन डिव्हाइस आलेला आहे, फायरवॉल असतं त्याच्या पुढे. ठीक आहे. आता इथून स्विचला कनेक्ट, स्विच आता इथे इंटरनली एवढे कनेक्ट झाला, आता इथे फक्त 24 डिव्हाइसेस कनेक्ट होऊ शकतात जर 24 पोर्टचा स्विच असेल तर बरोबर. तर इथे मल्टिपल स्विच असतात. आता इथे आणखी एक स्विच असणार तिथे. एक मिनिट, मी हे रिमूव्ह करतो. राउटरला आपण गोल करूयात. ठीक आहे. मी असं राउटरच्या, हा राउटर आहे आपला. ठीक आहे. हा स्विच आहे. इथे आता आणखी एक स्विच असतो, मल्टिपल स्विच असतात ते राउटरला कनेक्टेड असतात. आता हा जो स्विच आहे सध्या आपला, हा जो स्विच इथे राउटरला कनेक्टेड असणार. ठीक आहे. तर इथून राउटरला आला, मग हे जे कनेक्शन राउटर फायरवॉलला कनेक्टेड असतं, आणि इथून तुमचं बाहेर जे ट्रॅफिक असते, समजा इथे काहीतरी तुमचा वेब सर्व्हर आहे. ठीक आहे. एखादी वेबसाईट आहे ती इथे आहे, तर ती इथपर्यंत ट्रॅफिक येणार. इथून समजा एखाद्यानं वेबसाईट ऍक्सेस केली, ते इथून स्विचला जाणार, स्विच मधनं राउटर मधनं फायरवॉल, आणि नंतर बाहेर जाणार. ओके. आणि बाहेरून येणारी. म्हणजे वायर्ड थ्रूच कनेक्शन पास होणार आहे यांचं. करेक्ट, करेक्ट. ओके सर. जर आता तुमच्या इथे वायरलेस डिव्हाइसेस पण ठेवलेले असतात कंपनीमध्ये. आता हा लॅपटॉप आहे. ठीक आहे. आपण हा लॅपटॉप कन्सिडर करू. तर हा लॅपटॉप नाही ना, याला केबल पण ऑप्शन असतं, पण इथे वायफायने कनेक्टेड आहे. ठीक आहे. पण तो जो वायफायचे जे डिव्हाइसेस असतात ना, ते पण इथेच कनेक्टेड होत असतात नंतर. त्याला एक वायफाय वायफाय डिव्हाइसला एक वायर असतं बरोबर. तो वायर कुठेतरी कनेक्ट असणार ना, तो स्विच मध्ये कनेक्ट असणार, मग तिथून तिथे ट्रॅफिक असे जाणार. करेक्ट. बरोबर. असतं.
ठीक आहे. तुमच्या लॅपटॉपला वायरलेस मिळत आहे, पण तुम्हाला जो डिव्हाइस वायरलेस कनेक्टिव्हिटी देतोय तो त्याच्याकडे केबल आहे, त्या केबल थ्रू तो तिथे कनेक्ट होतोय. राईट. ठीक. तर हे जे आपण जे मल्टिपल कम्प्युटर्स कनेक्ट होतात त्याला आपण नेटवर्किंग म्हणतो. ओके. येस सर. पर्पज काय आहे? फॅसिलिटेट्स कम्युनिकेशन्स, रिसोर्स शेअरिंग अँड कोलॅबरेशन अमंग डिव्हाइसेस इन द नेटवर्क. ठीक आहे. कम्युनिकेशन फॅसिलिटी बरोबर मला तुम्हाला जर हाय मेसेज पाठवायचा आहे व्हॉट्सअप ग्रुपवरती, हे कम्युनिकेशनच करतोय आपण, बरोबर. हे का पॉसिबल आहे? कारण की नेटवर्किंगमुळे या गोष्टी पॉसिबल आहेत. रिसोर्स शेअरिंग, आता मी तुम्हाला कुठली फाईल शेअर करू शकतो. माझ्याकडे समजा आता मी रेकॉर्डिंग आहे, मी एका ठिकाणी अपलोड केली आहे. ठीक आहे. आता ती जी रेकॉर्डिंग आहे मी जी इथून अपलोड केली आहे, बरोबर, पण ती अपलोड एक्झॅक्टली कुठे झाली? ती मायक्रोसॉफ्टच्या डेटा सेंटरमध्ये झाली आहे. ठीक आहे. कारण की मायक्रोसॉफ्ट आपण यूज करतोय ते सबस्क्रिप्शन. ओके. मायक्रोसॉफ्टच्या कुठल्या तरी एका डेटा सेंटरमध्ये अपलोड झाली आहे आणि मी तुम्हाला ऍक्सेस दिला, तर त्यामुळे तुम्ही ते ऍक्सेस करू शकता. ओके. ते झालं रिसोर्स शेअरिंग. ते का पॉसिबल आहे? नेटवर्किंगमुळेच पॉसिबल आहे. ओके. कोलॅबोरेशन अमंग डिव्हाइसेस इन अ नेटवर्क. आता डिव्हाइसेसचं पार्टिसिपेशन असणारच, राईट. विदाउट डिव्हाइस कुठलेच मुवमेंट, स्विच लागणार, कम्प्युटर्स लागणार ऍक्सेस करण्यासाठी, स्टोअर करण्यासाठी कुठले तरी सर्व्हर्स असणार तिथे. ओके. आपण त्याला स्टोरेज सर्व्हर्स म्हणतो किंवा स्टोरेज डिव्हाइसेस असतील. तर हे सर्व जे डिव्हाइसेस असतील त्यांचं कोलॅबोरेशन नेटवर्किंग मध्ये असतं. ओके. नेटवर्किंग मध्ये काही क्वेश्चन्स कळलंय नेटवर्किंग काय आहे? ऑल क्लिअर, ऑल. क्लिअर ना? ओके, गुड. ओके. आता नेटवर्क्सचे काही टाइप्स आहेत. ओके. तर 3 मेन टाइप्स असतात नेटवर्किंगचे. बऱ्याचदा विचारतात, तुम्हाला एखाद्या वेळेस विचारू शकतात, असं नेहमी नाही की नेहमी विचारतात तुम्हाला. एखाद्या वेळेस कदाचित विचारू शकतात की नेटवर्कचे टाइप्स कुठले कुठले आहेत. ठीक आहे. तर नेटवर्क्सचे लोकल एरिया नेटवर्क, वाईड एरिया नेटवर्क आणि मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क असे 3 टाईप आहेत. त्याला आपण लॅन, वॅन आणि मॅन पण म्हणतो. शॉर्ट फॉर्म. लॅन म्हणजे काय? लोकल एरिया नेटवर्क. वाईड एरिया नेटवर्क म्हणजे वॅन, शॉर्ट फॉर्म त्याचा. मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क म्हणजे मॅन. तर लॅन काय आहे? लोकल एरिया नेटवर्क. अ नेटवर्क विदिन लिमिटेड जिओग्राफिक एरिया सच ॲज होम, स्कूल और ऑफिस. समजून घ्या, तुमच्या घरी तुम्ही ब्रॉडबँड कनेक्शन घेतलंय किंवा फायबर कनेक्शन घेतलंय. ठीक आहे. तर तुमच्या घरात एकच मोबाईल नसतो की जो वायफायला कनेक्ट होतो, बरोबर. तुमचा जो छोटा वायफाय असतो घरातला, त्याला मल्टिपल, तुमच्या घरातला कम्प्युटर त्याला तुम्ही कनेक्ट करू शकता. घरातले बाकी लोक पण त्याला मोबाईलने वायफाय थ्रू कनेक्ट करू शकतात. ओके. किंवा शाळा आहे एखादी, शाळामध्ये काय आहे, त्यांचे भरपूर कम्प्युटर्स आहेत, ते कम्प्युटर्स पण एकमेकांशी कनेक्टेड असतात, त्यांनी एकमेकांना रिसोर्सेस पाठवू शकतात. ठीक आहे. किंवा एक छोटंसं ऑफिस आहे एका बिल्डिंग मध्ये, एका रूम मध्ये. ठीक आहे. तर तिथे पण सर्व्हर्स असतील, कम्प्युटर असतील, ते स्विच थ्रू, जसं मी आता डायग्राम काढला होता आणि ते तुम्हाला दाखवलं. ठीक आहे. तर एका सिंगल एरियामध्ये जे नेटवर्क असणार त्याला आपण लोकल एरिया नेटवर्क म्हणतो. ओके. जसं की आपण इथे ड्रॉ करू पण मध्ये. इथे समजा तुमच्या ऑफिसची बिल्डिंग आहे ही. ऑफिस स्कूल काही पण असू शकतं, ऑफिस स्कूल किंवा तुमचं घर पण. ओके. ऑफिस स्कूल आहे. इथे काय, जसे मी आता डिव्हाइसेस काढले होते, कम्प्युटर्स. इथे हा स्विच आहे, हा राउटर आहे. हे कम्प्युटर्सच्या इथे स्विचला कनेक्टेड आहेत आणि राउटर स्विच राउटरला कनेक्टेड आहे. ओके. हे जे नेटवर्क झालं एका बिल्डिंग मध्ये, एका घरामध्ये, हे झालं लोकल एरिया नेटवर्क. हे एकमेकांशी इथे कनेक्ट करू शकतात, बरोबर, जसं की आपण अगोदर बघितलं. करू शकतात ना guys? हो, हे करू एकमेकांशी शकतो. कनेक्ट, बरोबर. हो हे सर. झालं लोकल एरिया नेटवर्क. ओके. नेक्स्ट आहे वाईड एरिया नेटवर्क.
spans a large geographical area, often connecting lands across the cities or countries. ठीक आहे, हे आपण नंतर बघूयात. वॅन म्हणजे काय मी तुम्हाला एक्सप्लेन आता करतो, पण डायग्राम मध्ये आपण नंतर काढूयात, म्हणजे थोडंसं सिरीज येते. ठीक आहे, तर वॅन म्हणजे काय की वर्ल्ड वाईड कनेक्टिव्हिटी जी असते आपली, समजा मी जसं सांगितलं तुम्हाला, समुद्राच्या खालून केबल्स गेलेले आहेत, वर्ल्ड पूर्ण कनेक्टेड आहेत केबल्सने. ओके, तर ते झालं वाईड एरिया मॅटर, म्हणजे एका कंट्रीमधनं दुसरी कंट्री, मल्टिपल सिटीज. ठीक आहे, पुण्यातून कनेक्टिव्हिटी आहे मुंबईला, मुंबईमधून बँगलोर, हैदराबाद, इकडे सगळीकडे. ओके, ती झाली वाईड एरिया नेटवर्क. आणखी एक टाईप असतो मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. अ मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क is a computer network that is larger than the single building local area network, but is located in a single geographic area that is smaller than a wide area network. म्हणजे काय, समजा एक सिटी आहे, मेट्रोपॉलिटन म्हणजे काय, आता let's say हे ऑफिस आहे तुमचं इथे पुण्यामध्ये. ठीक आहे, आणि इथे दुसरा एरिया आहे तुमचं, दोन ऑफिसेस आहेत. ठीक आहे, दुसरं ऑफिस तुमचं आहे इथे वाघोलीमध्ये. ठीक आहे, वाघोलीमध्ये किंवा तुमच्या साईडच्या बिल्डिंग मध्ये तुमचं ऑफिस आहे, तरी ते मॅन नेटवर्क होतं. ठीक आहे, इथे आपण वाघोली एरिया टाकतो. ठीक आहे, वाघोली एरियामध्ये तुमचं दुसरं ऑफिस आहे. आता इथे पण तुमचं सेम स्ट्रक्चर आहे, ते कम्प्युटर्स आहेत, कारण की इथे पण युजर्स येऊन काम करतील, बरोबर. ते कम्प्युटर्स आहेत, इथे स्विच आहे आणि इथे राउटर आहे. ठीक आहे, आता इथे सेम कनेक्टिव्हिटी आहे, हे कम्प्युटर पण इथे स्विचला कनेक्टेड आहेत. ओके, आणि स्विच राउटरला कनेक्टेड आहे. आता तुमचं इथे पुणेमध्ये समजून घ्या, हे हिंजेवाडीमध्ये आहे. ठीक आहे, आता इथून जर तुमचं वाघोलीला कनेक्टिव्हिटी असेल, तर तुमची कंपनी, समजा तुमची एक छोटीशी कंपनी आहे, तुम्ही इथून इथपर्यंत केबल टाकू शकता का इंटरनेटची? तुम्हाला काय वाटतं, कंपन्या टाकत असतील का केबल त्यांचे शकतो सर, स्वतःचे? टाकू शकतो ना सर. ठीक आहे, बाकीच्यांना काय वाटतं? हे डिस्टन्स आहे 30-40 किलोमीटरचं, टाकू शकतात का? हो, टाकू शकतो. कुठलीही कंपनी असो, कुठलीही कंपनी कधीच केबल कुठून कुठे टाकत नाही. ठीक आहे, त्यांचे फक्त एका बिल्डिंग मध्ये, फ्लोअर मध्ये ते करतात. ठीक आहे, इथे इथून इथे कुठलीच कंपनी टाकत नाही. ते कोण करतात, ISP, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. तर इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स कुठले कुठले आहेत, तुम्हाला कुठले कुठले माहिती आहेत? एअरटेल, जिओ, एअरटेल, जिओ, आणखी टाटा, टाटा, वोडाफोन, Vodafone. BSNL, भरपूर Yes. आहे, त्यांच्यासारखे भरपूर ISP आहेत. ठीक आहे, तर इथे काय असतं ना, आता इथे यांच्यामध्ये काय असतो, ISP येतो. ठीक आहे, इथे असतो ISP. ISPचं कामच ते आहे. ठीक आहे, त्यांचं काम जे आहे कनेक्टिव्हिटीचं काम आहे. ठीक आहे, आता तुम्ही इथे इंटरनेट कनेक्शन घेतलेलं असतं, बरोबर, तर तुम्हाला काय असतं, ISP पण एक हे मिळणार. ठीक आहे, केबल इथे तुम्हाला त्यांच्या स्विच मधनं तुम्हाला इथे केबल दिलं जाणार. ठीक आहे, ते राउटरला कनेक्टेड असतं. ओके, तर आता तुम्हाला या ऑफिस, तुमचं एकच ऑफिस आहे, हे आणि हे. तर तुम्ही काय करतात ना, इथे ISP तुम्हाला काय करतो ना, तुम्ही इथे एक कनेक्शन घेतलेलं आहे, तुम्ही इथे एक कनेक्शन घेतलेलं आहे, म्हणजे तुम्ही दोन्हीकडे पण इंटरनेट आहे. ठीक आहे, आता या कम्प्युटरला तुम्ही तुमच्या राउटर्स वरती रूल्स असाइन केलेले असतात. ते नेटवर्किंग टीमचं काम असतं कनेक्टिव्हिटीचं बघणं. ठीक आहे, सर्व्हर ऍडमिनिस्ट्रेटरचं नाही, फक्त मी तुमच्या नॉलेजसाठी सांगतो. इथे रूल ऍड केलेले असतात की इथून जी पण ट्रॅफिक येईल ती इथे आतमध्ये येणार, जी ओळखीची नाही ती नाही येणार. ठीक आहे, आता समजून घ्या, इथे एक सर्व्हर आहे, फाईल सर्व्हर, आणि मला ही जी इथून फाईल सर्व्हर, इथे फाईल ऍक्सेस करायची आहे त्या सर्व्हरवरची. ओके, तर माझ्या इथून कसं जाणार ना कनेक्टिव्हिटी, हा काय करणार, इथून रिक्वेस्ट पाठवणार आहे असे, या कम्प्युटरवरनं स्विचला जाणार, स्विचवरनं राउटरवरनं इथून जे ISP ची केबल आहे ती इथून यांच्या राउटरला जाणार, इथून नंतर पुढे आपल्या राउटरला जाऊन नंतर या सर्व्हरला येणार. अंडरस्टूड? केबल कुठली कंपनी स्वतः टाकत नाही. ठीक आहे, ते ISP थ्रू कनेक्टिव्हिटी असते. ओके, ओके सर.
इथून समजा इथून फाईल ऍक्सेस असं होणार. आणि केबल कुणीही स्वतः कंपनी कुठली आहे एवढं लक्षात ठेवा. कारण की त्यांची केबल ऑलरेडी असतात, त्यांची कनेक्टिव्हिटी सगळीकडे असते आयएसपीची. एअरटेल आहे, पूर्ण शहरामध्ये त्यांचे केबल्स असतात, त्यांना नवीन प्रत्येक वेळेस टाकायची गरज नाही पडत. नेक्स्ट आहे ओके आता वाईड एरिया नेटवर्क वॅन. ठीक आहे, वॅन मध्ये काय आहे, तर इथून एका शहरामध्ये आपण कनेक्टिव्हिटी केली, 2 बिल्डिंग्स किंवा एका शहरामध्ये 2 ठिकाणं. ठीक आहे, आता वर्ल्ड वाईड जे आहे, इथून समजून घ्या इथे हा आहे वेगळी कंट्री. ठीक आहे, आपण युएसए सिलेक्ट करू. हा, इथून जी कनेक्टिव्हिटी असते, ही जी कनेक्टिव्हिटी आहे ही पण आयएसपी नेच केलेली असते. ठीक आहे, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, आयएसपी. ठीक आहे, इथून कुठले समजा याच कंपनीचं ऑफिस त्यांनी युएस मध्ये ठेवलंय. ठीक आहे, इथे ठीक आहे, युएस मध्ये त्यांचं हे युएस कंट्री आहे. ठीक आहे, त्यांचं इथे एक ऑफिस आहे या कंट्रीमध्ये, आणि इथे सेम त्यांची कनेक्टिव्हिटी काय काय असणार, सेम असणार त्यांच्या. ड्रॉ नाही करत, पण सेम कम्प्युटर, राउटर, स्विचेस. ठीक आहे, फक्त राउटर इथे ऍड करतो मी, राउटरच्या अंडर स्विचेस आणि सर्व्हर्स. ठीक आहे, आता इथून त्यांना काहीतरी इथे एक ऍप्लिकेशन सर्व्हर आहे. कुठलं ऍप्लिकेशन सर्व्हर त्यांचं इंटरनल असू शकतं, समजा त्यांचं अटेंडन्सचं ऍप्लिकेशन आहे. जे एम्प्लॉई लॉग इन करतात ना, त्यांना अटेंडन्स भरावा लागतो की मी या दिवशी प्रेझेंट होतो, प्रेझेंट नव्हतो. तर ते ऍप्लिकेशन समजून घ्या युएस मध्ये डिप्लॉय केलेलं आहे, युएस मध्ये एका सर्व्हरमध्ये. इथला एक एम्प्लॉय आहे, आता त्याला ते ऍप्लिकेशन ऍक्सेस करायचं आहे. तो काय करणार, त्याची कनेक्टिव्हिटी कशी होणार, त्याची कनेक्टिव्हिटी सर्व नेटवर्किंग टीम बघून घेत असते. एवढं लक्षात ठेवा. इथून इथे घेणार, ह्या राउटरवरनं स्विच मधनं राउटर मधनं आयएसपी. ओके, आता इथून याला या ऑफिसला जायची गरज आहे का, नाही. आयएसपीचं केबल ऑलरेडी इथून इथे कनेक्टेड असणार आहे. ऑफिस सोडून द्या तुम्ही, इथून तिथे कनेक्टिव्हिटी इथून डायरेक्ट आयएसपी ला येणार, आणि इथून इथे. ठीक आहे, यांच्या राउटरला आणि इथून हे ऍप्लिकेशन सर्व्हर ऍक्सेस होणार, आणि इथे मग त्यांना ऍप्लिकेशनचा इंटरफेस दिसणार. इथून अटेंडन्स फिल केली, परत फिल केलेला डेटा असंच मूव्ह होणार इथून राउटर आणि कम्प्युटर. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. स्विच जेव्हा तुमचं हे इथून कनेक्टिव्हिटी असते ना कुठली पण, ती स्विच मधनं राउटरला जात असते, आणि राउटर मधनं इथे बाकी डिव्हाइसेसला येत असते, कारण की मेन राउटिंग तिथे राउटरला होत असते. बरोबर. येस सर. तसं काही क्वेश्चन असतात, वॅन वगैरे कळलं, हे व्यवसाय वेगळी कंट्री आहे, इथून इथे पुण्यामधनं तिकडे कनेक्टिव्हिटी झाली. अंडरस्टूड. हो सर. येस काय सर. हो, ओके. नेटवर्क कंपोनंट्स. ठीक आहे, ते होते नेटवर्कचे टाईप. आता नेटवर्कचे कंपोनंट्स बघूया. नेटवर्कच्या कंपोनंट मध्ये एक नोड म्हणून असतो. नोड जो आहे तो आपण नोड कशाला पण म्हणू शकतो, तुमच्या लॅपटॉपला म्हणू शकता, स्विचला, राउटरला, कशाला, सर्व्हरला, कशाला तुम्ही नोड्स म्हणू शकता. एवढं लक्षात ठेवा. आयटी मध्ये कोणी नोड यूज केलं टर्म तर समजून घ्यायचं काहीतरी डिव्हाइस असेल नेटवर्किंगचं. Okay. In the context of computer networking, a node refers to any device or a point on a network where communication can either originate, pass through, or terminate. Okay. Nodes can be physical devices or software processes within the devices. Here are some common types of nodes in the network. Common types आहे, computer आहे, server आहे, routers आहे, switches आहे. हे नोड्स, याला नोड्स म्हणतात. जसं की आपल्या पेंट मध्ये तुम्ही जर इथे बघितलं, ते काय म्हटलं, जिथून ट्रॅफिक ओरिजिनेट होते, म्हणजे इथून तुम्ही काहीतरी आता ऍप्लिकेशनसाठी आपण ऍक्सेस करण्यासाठी इथून ट्रॅफिक ओरिजिनेट केली होती. ठीक आहे, इथून इथे जाणार, हा एक नोड झाला. आता स्विच आहे, स्विच थ्रू पास होणार, ज्याच्या थ्रू पास होते तो पण एक नोड झाले, स्विच मधनं पास होते. ठीक आहे, नंतर राउटरला आले, राउटर मधून पास झाले, तो पण नोड झाली. ठीक आहे, इथे आयएसपीच्या स्विचेस वगैरे. ठीक आहे, इथून आयएसपीच्या इथून राउट, हे नोड सगळे जर मध्ये असतात डिव्हाइसेस, त्यांना आपण नोड्स म्हणतो. ओके, सिम्पल आहे. नोड्स म्हणजे कुठला तरी डिव्हाइस असणार आहे. ओके, आता पुढे
बाकीचे कंपोनेंट्स बघूयात. आणखी आहे आपल्याकडे नेटवर्क इंटरफेस कार्ड, निक. हे जे काल मी तुम्हाला दाखवलं होतं याला आपण नेटवर्क इंटरफेस कार्ड म्हणतोय. शॉर्ट फॉर्म त्याचा निक आहे, निक कार्ड पण म्हणतात त्याला. आणि हे इंटरनेटचं केबल आहे, हे जे दिसतंय तुम्हाला. हे केबल आपण इथे कनेक्ट करत असतो. ओके. A network interface card, also known as a network adapter or LAN adapter, is a hardware component that enables computer and other devices to connect to a computer network. NIC plays a crucial role in facilitating communication between devices within a network and are essential for sending and receiving data. ठीक आहे. तुमचा जो कम्प्युटर मधून इंटरनेटवरती जो काही डेटा तुम्ही पाठवताय, कुठलाही डेटा तुमच्या कम्प्युटरला मध्ये येतोय, तो याच्या थ्रू कम्युनिकेशन होतं. ठीक आहे. केबल नसेल तर कसं होणार? केबल नसेल तर ट्रान्सफर होऊ शकतो का तुमचा डेटा इन आउट? नाही. हो सर. होऊ शकतो ना. नाही. ISP थ्रू वायफाय ISP. वायफाय आहे ना वायफाय आपल्याकडे. वायफाय. ISP. वायफायचा पण ठीक आहे. वायफाय जसं निक कार्ड आहे ना, तसं एक वायफायचं पण कार्ड असतं. ठीक आहे. सेम ते कार्ड जर नसेल तर तुमच्या वायफाय चालत नाही. ठीक आहे. तुम्ही जर बघितलं ना, जे जुने कम्प्युटर आहेत ना, त्याला वायफाय कार्ड नसतात, त्याला फक्त केबल असतं. तर त्याला तुम्ही कार्ड विकत घेऊन त्याला पण तुम्ही वायफाय एनेबल करू शकता. ठीक आहे. कारण की त्यात त्या कॅपेबिलिटी असतात की डेटा इंटरनेटशी कनेक्ट करण्याच्या. ओके सर. निक कळालं आता निक कार्ड काय आहे? ओके. ह्या निक कार्डला पण एक ऍड्रेस असतो, त्याला आपण मॅक ऍड्रेस म्हणतो. ठीक आहे. हा जो निक कार्ड आहे ना, नेटवर्क इंटरफेस कार्ड, याला हा जो कार्ड आहे तो त्याचा एक मॅक ऍड्रेस असतो. ठीक आहे. तो मॅक ऍड्रेस जो आहे तो म्हणजे युनिक असतो प्रत्येक डिव्हाइसला, एक सिंगल, तर प्रत्येक हार्डवेअरला असाइन केलेला असतो. म्हणजे जेव्हा पण ते हार्डवेअर हे निक कार्ड बनवत असतील ना, तेव्हा त्याला एक मॅक ऍड्रेस असाइन करतो. ओके. जसं की आयपी ऍड्रेस आहे तसा मॅक ऍड्रेस असतो. आपल्याकडे हे पण कंपोनंट्स आहे, जसे की राउटर आहे, स्विच आहे, हब आहे, नेक्सेस पॉइंट आहे. तर हे आपण पुढे पण बघणार आहेत. राउटर काय आहे? राउटर कनेक्ट्स टू डिफरंट नेटवर्क डायरेक्टिंग डेटा बिटवीन देम. बरोबर. आता इथे तुम्ही जर बघितलं, हा राउटर आहे. राउटर काय करतो? डिफरंट नेटवर्क मध्ये कनेक्टिव्हिटी करतो. आता हे वेगळं, तुमचीच कंपनी आहे पण वेगळं नेटवर्क आहे. ठीक आहे. तर हे राउटरचं काम आहे. ठीक आहे. डिफरंट नेटवर्क मध्ये कनेक्टिव्हिटी. ठीक आहे. नेक्स्ट आहे स्विचेस, कनेक्ट टू डिव्हाइसेस विदिन द सेम नेटवर्क फॅसिलिटेटिंग कम्युनिकेशन्स. इथे जर बघितलं तर तुम्ही स्विच बघा, सेम नेटवर्क मध्ये कम्युनिकेशन फॅसिलिटेट करतो. ठीक आहे. हे तुमचं सेम नेटवर्क आहे. हा पण स्विच जो आहे तो सेम नेटवर्क मध्ये आहे, इथून कम्युनिकेशन फॅसिलिटेट करतो. अंडरस्टूड? येस. ओके. येस. हब आहे. आता जसं स्विच आहे ना, तसंच हब होतं, कनेक्ट मल्टिपल डिव्हाइसेस बट ऑपरेट्स ॲट द फिजिकल लेअर. ठीक आहे. हब आता जास्त यूज होत नाही, ते स्विचने रिप्लेस केलेले आहे. ओके. आणखी आहे ऍक्सेस पॉइंट, एनेबल्स वायरलेस डिव्हाइसेस टू कनेक्ट टू वायर्ड नेटवर्क. हा जो ऍक्सेस पॉइंट आहे, जसं की समजून घ्या तुमचं हे नेटवर्क आहे, इथे एक तुमचं एक समजा हा ऍक्सेस पॉइंट डिव्हाइस आहे. ऍक्सेस पॉइंट हा काय असतो? स्विचला वगैरे कनेक्टेड असणार, स्विचला किंवा राउटरला. मग हा काय? हा वायरलेसली इथे तुमचं जर इथे वायरलेस एनेबल असेल, वायफाय असेल, तर तो इथून इथे कनेक्ट होणार, इथून वायर्ड थ्रू स्विच आणि राउटर असं कनेक्ट होणार. ओके. जसं की आपल्या घरात वायफाय असतो ना, तसंच ऍक्सेस पॉइंट असतो ऑफिसेस मध्ये. तिथून वायफाय कनेक्टिव्हिटी, लॅपटॉपला तुम्ही डायरेक्टली वायफायने कनेक्ट करू शकता. नेटवर्किंग डिव्हाइसेस. राउटर काय? हा नेटवर्किंग डिव्हाइस आहे. डिव्हाइस म्हणजे काय? कुठला तरी सिस्टम आहे. ओके. जसं की आपला लॅपटॉप आहे, लॅपटॉप पण एक डिव्हाइस आहे, कम्प्युटर पण एक डिव्हाइस आहे. ते तसं राउटर एक डिव्हाइस आहे. तुम्ही बघाल ना, हा राउटर आहे. आता इथे तुम्ही बघितलं ना, हा जो पोर्ट दिसतोय ना तुम्हाला, इथे आपला जो ISP कोण जे केबल येणार ना इंटरनेटची, ती इथे कनेक्ट होते या राउटरला. ठीक आहे. आपले घरातले राउटर असे नसतात, पण घरातल्या राउटरला पण सेम गोष्टी असतात. तुम्ही बघितलं ना, त्याला लिमिटेड पोर्ट असतात आणि एक इंटरनेटचा पोर्ट असतो, जे बाहेरून फायबरचं केबल येणार ते या पोर्ट मध्ये जातं इंटरनेटच्या. तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे. सेम ऑर्गनायझेशन मध्ये पण तसंच असतं. ती बाहेर इंटरनेटची केबल येते राउटर मध्ये येणार, इथे तुम्ही ती ISP कोण आलेली केबल इथे कनेक्ट करता
आणि हे जे पोर्ट आहेत म्हणजे हे इथून स्विचेसला जातात. ओके, इथून हे जे केबल येतात, हे 2 केबल आहे, हे कुठे कनेक्ट होणार? हे स्विचला कनेक्ट होणार. जे आपले स्विच म्हणजे काय, इथे पेंट मध्ये जसं दाखवलंय. आता इथे हा एसपी नाही, एसपी इंटरनेटचं केबल आणून इथे कनेक्ट केलं या राउटरला. राउटर मधून जे केबल निघणार ते एक स्विच या स्विचला होणार, दुसरा एक स्विच असेल दुसऱ्या स्विचला कनेक्ट होणार असं. ठीक आहे, मग इथून दुसऱ्या डिव्हाइसेसला कनेक्ट. समजलं मिळायचंय राउटर? काही क्वेश्चन याच्यात? Router is a networking device that plays a crucial role in directing data ट्रॅफिक बिटवीन डिफरंट कम्प्युटर नेटवर्क्स. डेटा ट्रॅफिक म्हणजे काय, जसे की आपली रोडवरती ट्रॅफिक असते बरोबर, काही पण मुवमेंट होते बरोबर, एक गाडी जाते दुसरी गाडी येते, तसे पण नेटवर्क मध्ये ट्रॅफिक असते. नेटवर्क मध्ये काय असतं, इथून तुम्ही एक पॅकेट इथं सेंड करता, मी काहीतरी माहिती इथून पुढे पाठवताय, काय ऍक्सेस करताय ना, त्याचे पॅकेट जनरेट होतात. ठीक आहे, तुम्ही एक केलं आणि या कम्प्युटरने पण काही केलं, या कम्प्युटरने पण काय केलं. आता ही काय झाली, ही नेटवर्कची ट्रॅफिक झाली. तुम्हाला दिसतंय ना एवढी सगळे नेटवर्कची ट्रॅफिक झाली. ओके, तुम्ही जी पॅकेज सेंड करतायत ना त्याला आपण ट्रॅफिक म्हणतो. ठीक आहे, इथून ट्रॅफिक कळलं. ठीक, सिमिलर आहे जसे की आपल्या रोडला आहे, तुमचे ट्रॅफिक जास्त असेल तर तुमची गाडी फास्ट जाईल का, स्लो होईल बरोबर. नाही sir. Yes, तसंच नेटवर्क मध्ये पण जास्त ट्रॅफिक झाली ना तुमचं स्पीड स्लो होतं. Between different computer networks, router operates at the network layer 3. ठीक आहे, OSI लेअर असतात 7, त्याच्या थर्ड लेअरला राउटर काम करत असतो ऑफ द OSI मॉडेल अँड आर इसेन्शियल फॉर कनेक्टिंग डिव्हाइसेस विद अ लोकल एरिया नेटवर्क ऑर द नेटवर्क्स इन्क्लुडिंग द इंटर. तर तुम्हाला लॅन साठी पण पाहिजे असतं आणि इंटरनेट कनेक्शन साठी पण राउटर पाहिजे असतं. राउटर सर्वात मेन कंपोनंट आहे. तसे स्विचेस पण आहे, पण डिफरंट नेटवर्कला कनेक्टिव्हिटीसाठी तो आहे. ठीक आहे, राउटर जर नसेल तर तुम्ही इंटरनेट कनेक्टिव्हिटी करू नाही शकता. करेक्ट. नेक्स्ट आहे स्विच. हा स्विच आहे. आता जी राउटर मधून एक केबल येते ना ती इथे स्विचला एक ठिकाणी कनेक्ट असणार कुठे, आणि बाकीचे पोर्ट असतात. हे जे आता स्विच मधून जे केबल बाहेर चाललेत हे कुठे जात असतील, कुठे कनेक्ट होत असतील या? कम्प्युटरला आपल्या. करेक्ट, हे कम्प्युटर्सला जातात. जसे की राउटर मधनं एक केबल आली स्विचला, म्हणजे त्यांच्या दोघात कनेक्टिव्हिटी झाली. जसं की त्या राउटर मधनं एक केबल आली ही त्या स्विचला कनेक्ट झाली, म्हणजे यांच्या दोघात कनेक्टिव्हिटी झाली. नंतर स्विच मधले जे पोर्ट्स आहेत ते बाहेर कम्प्युटर्सला कनेक्ट होतील. सर्व्हर्सला, तुमच्या एन्व्हायरमेंट मध्ये सर्व्हर्स असतील, सर्व्हर्सला कनेक्ट होतील. ओके, a network switch is a fundamental networking device that operates at the data link layer, layer 2. OSI मॉडेलच्या लेअर 2 ला स्विच वर्क करतो. ओके, it is designed to connect devices within a same local area network. म्हणजे जे लोकल नेटवर्क मधले डिव्हाइसेस आहेत त्याला कनेक्ट करण्यासाठी आपण स्विच ऑफ करतो. अँड इफिशियंटली मॅनेज डेटा ट्रॅफिक बाय फॉरवर्डिंग डेटा फ्रेम्स बेस्ड ऑन मीडिया ऍक्सेस कंट्रोल मॅक ऍड्रेस. ठीक आहे, हा जो ट्रॅफिक पाठवतो तो मॅक बेस्ड ऑन मॅक ऍड्रेस पाठवतो. म्हणजे तुमचा हा जो कम्प्युटरला केबल आलेली आहे कुठल्या तरी कम्प्युटरच्या का इथरनेट कार्डला किंवा निक कार्ड आपण त्याला म्हणतो, निक कार्डला कनेक्ट झालेले असतात बरोबर. त्या निक कार्डला एक मॅक ऍड्रेस असतो, तर त्याच्या बेसवरती ट्रॅफिक मूव्ह करत असतो. अंडरस्टूड. इथे आता इथे हा कम्प्युटर आहे, याला हे निक कार्ड आहे बरोबर, इथे केबल कनेक्ट झाले आहे, निक कार्डला एक मॅक ऍड्रेस आहे. ठीक आहे, त्याची कमांड पण आहे. आता आपल्या कम्प्युटरचं जर बघायचं असेल ना आपल्याला, इथे CMD मध्ये आलं ना एकतरी गेट मॅक कमांड आहे. हे मॅक ऍड्रेस आहे. आता इथून आपल्या कम्प्युटरला जे काही येतात, माझ्याकडे वायफाय आहेत, वायफायचे पण वेगवेगळे दाखवतात ते कनेक्ट, जेवढे वायफाय कनेक्ट होतील तेवढे. समजा माझ्या कम्प्युटरचा मेन फिजिकलचा हा आहे. ठीक आहे, तर तो याचा मॅक ऍड्रेस असा दिसतो 00-15 5D CO B4AC. हा याचा मॅक ऍड्रेस, फिजिकल ऍड्रेस दिसतो. मॅक ऍड्रेसला फिजिकल ऍड्रेस पण म्हणतात. याच्या बेसवरती स्विच इथे कनेक्शन. आता इथे याचा मॅक ऍड्रेस आहे, बाहेरून जे ट्रॅफिक येणार, राउटर जो आहे तो IP ऍड्रेसवर काम करतो. ठीक आहे, राउटर मधून जे स्विचला येणार स्विच काय करणार, त्याला मॅक ऍड्रेस नुसार पाठवतो ट्रॅफिक पुढे. हे राउटर हा. स्विचला कनेक्ट असणार ना सर? बरोबर बरोबर.
मग स्विचला कसं कळेल ना कुठे जायचं, कारण की तुमचा मेन जो पॉइंट असतो ना तो राउटर असतो. तुम्ही जर डिफॉल्ट गेटवे आपण आपल्या आयपी ऍड्रेस मध्ये टाकतो बघायचं कधी पण, तर तो त्या राउटरचा आयपी ऍड्रेस असतो. म्हणजे आपल्या कम्प्युटरला सुद्धा, आता मी जर गेलो ना IP1.cmd, ठीक आहे, इथे हा दिसतोय डिफॉल्ट गेटवे, हा माझा आयपी ऍड्रेस आहे, हा सबनेट मास्क आहे आणि हा डिफॉल्ट गेटवे, हा राउटरचा आयपी ऍड्रेस असतो. हा आता माझ्या वायफाय राउटरचा आयपी ऍड्रेस आहे. ठीक आहे, 192.168.1.1. मग माझं काय होते, मी इथून काही पण इंटरनेट सर्च करतोय ना, अगोदर माझ्या राउटरला जाते, तिथून बाहेर जाणार. मेन मेन त्याला काहीतरी पाहिजे असतं. ऑफिसमध्ये पण असंच होतं. ठीक आहे, आता तुम्ही जे डिव्हाइस आहे ना याला काय करणार ना, तुम्ही ते आयपी ऍड्रेस असाइन करणार, बरोबर. हा कम्प्युटर आहे समजा, तुम्ही याला इथे आयपी ऍड्रेस असाइन करणार, पुन्हा सबनेट मास्क टाकणार. ठीक आहे, पुन्हा डिफॉल्ट गेटवे टाकणार, जो की आपण बघितला डिफॉल्ट गेटवे, आणि डीएनएस आयपी टाकणार. ऑर्गनायझेशन मध्ये एवढ्या सेटिंग्स बाय डिफॉल्ट तुम्ही मॅन्युअली टाकू शकता, किंवा डीएचसीपी एक सर्व्हर असतो त्या थ्रू पण होतात. आता आपल्या घरचे जे राउटर आहेत ना त्यामध्ये डीएचसीपी एनेबल्ड असतं. तुम्ही जर त्यातलं डीएचसीपी ऑफ केलं ना तुम्हाला आयपी ऍड्रेस मिळणारच नाही. तुम्ही डीएचसीपी तुमचे जर वायफायच्या सेटिंग मध्ये गेलात ना, त्या सेटिंग्स असतात डीएचसीपीच्या, मग तो त्यानुसार तुम्हाला तो आयपी ऍड्रेस आणि डिफॉल्ट गेटवे ऑटोमॅटिक असाइन करतो. ओके, मग त्याला कळतं या कम्प्युटरला, हा डिफॉल्ट गेटवे म्हणजे काय. गेटवे म्हणजे काय लेमन टर्म तुमच्या लँग्वेज मध्ये, गेटवे म्हणजे तुम्हाला काय वाटतं. डिफॉल्ट गेटवे, डिफॉल्ट म्हणजे डिफॉल्ट, गेटवे म्हणजे काय, एक रस्ता, बरोबर. इथून जायचं त्याला, बरोबर. गेटवे म्हणजे काय, तो आयपी काय करतो या कम्प्युटरला, याला जर इंटरनेटला जायचंय तो काय सांगतो, इथून इथे स्विचला जा आणि इथून इथे जा. मग तुला कुठे जायचं तिथे जा. इथून हा मेन गेटवे, अगोदर इथे ट्रॅफिक येणार, इथून मग इथे कनेक्ट कर की इथे बाहेर कनेक्ट कर. ओके, त्यासाठी तो गेटवे ऍड्रेस असतो. अंडरस्टूड guys, speak up, any येस. questions, any doubts. विचारत जावे. ओके, शांत बसून तुम्हाला काही कळणार नाही, मला पण कळणार नाही तुम्हाला कुठपर्यंत कळतंय. कारण की मी माझ्या पद्धतीने सांगतो, राईट. मला मी कुठल्याही पद्धतीने सांग, मला ज्या गोष्टी माहिती आहेत मी कशा एक्सप्लेन करू शकतो, मला कळेल किंवा अरे हा तो. पण तुम्हाला जर तुम्ही बोललात ना तर मला कळतं, अरे तुम्हाला कुठे डाऊट येतोय, कुठे समजलं नाही. मग मी त्या पद्धतीने आणखी एक्सप्लेन करू शकतो बस. आयपी ऍड्रेस आपण बघणार आहेत, आयपी ऍड्रेस पुढच्या सेक्शन मध्ये आहे आपल्याकडे. ठीक आहे, अगोदर आपण हे समजून घेतोय काय आहे डिव्हाइसेस वगैरे. म्हणजे सर इथं हे क्लिअर करायचं होतं, हा हा. राउटर स्विचला कनेक्ट असणार, स्विच आयएसपी ला कनेक्ट असणार, राईट? नाही नाही नाही, स्विच, हे स्विच आहे ना आपलं, हे स्विच आहे, हे राउटर आहे. हा अच्छा. राउटर, हा स्विच. स्विच कधीच कनेक्ट नसतोय, ते राउटरला येत असतं केबल. मी इथे जर दाखवलं ना आता, सॉरी, इथे मी राउटर तुम्हाला, आयएसपी ला असते. बरोबर, म्हणजे बाहेरून आयएसपी तून जे केबल येणार ना इंटरनेटची, ती राउटर मध्ये येते. आता मी तुम्हाला इथे दाखवलं, हे बघा, ही ते केबल नाही ना इथे राउटर. आपण जेव्हा राउटर कुणाकडून कनेक्ट घेणार, जसं की तुम्ही एअरटेल कस्टमर केअरला फोन केला की मला एक फायबर कनेक्शन पाहिजे, मग ते काय करणार, त्यांच्या स्विच पासून एक केबल आपल्या ऑफिसमध्ये घेऊन येणार आणि या इथे या येथे आपण त्याला कनेक्ट करतो. अच्छा. इथून मग इथे आला की याला इंटरनेट ऍक्सेस मिळेल, हा बाहेर ट्रॅफिक पाठवू शकतो. जर इथे आयएसपीच नाही फक्त, ठीक आहे, तुम्ही हा राउटर आहे आणि इथून हे केबल स्विचला गेलेले आहेत, ठीक आहे, मग इथून जे बाहेर ट्रॅफिक जाईल का, बाहेर जाणारच नाही ना. त्यासाठी आयएसपीचं कनेक्शन घ्यावं लागेल आपल्याला. इंटरनेट कसं चालतं आपलं, त्या थ्रूच चालतं, बरोबर. बरोबर. हा राउटर डिव्हाइस आहे, इथे केबल येणार बाहेरून, किंवा तुम्ही कनेक्शन जेव्हा इंटरनेटचं घ्याल ते तुम्हाला एक केबल आणून देतात. ठीक आहे, आणि हे जे केबल आहेत हे तुमच्या स्विचला जातात. ओके? हा स्विच आहे, स्विचला तुम्ही 24 पोर्टचा स्विच आहे हा. ठीक आहे, याच्यात म्हणजे तो 23 कम्प्युटर्स कनेक्ट करू शकतो. ही जी ग्रीन लाईट असते ना, ग्रीन लाईट दाखवते, ती जर कधी रेड लागली ना तर समजून घ्यायचं, किंवा काहीच नाही ना समजून घ्यायचं, तिथे काहीच नाही आहे तसं. फायरवॉल. A firewall is a network security device or a software that monitors, filters, and controls incoming and outgoing network traffic based on predetermined security rules.
The primary purpose of firewall is to establish a barrier between a trusted internal network or untrusted external network, such as the internet. Firewall plays a crucial role in preventing unauthorized access, protecting against cyber threats, and enforcing security policies. आता हा जो फायरवॉल डिव्हाइस आहे, ठीक आहे, डिव्हाइस असतो किंवा सॉफ्टवेअर असतात. तुमच्या विंडोज 10 मध्ये तुमचे यूज करत असाल तर तुम्ही बघितलं असेल त्यात फायरवॉल आहे म्हणून. ठीक आहे. तो कुठला फायरवॉल झाला, जर मी आता इथे फायरवॉल जर ओपन करतो, ठीक आहे, firewall.cpl शॉर्ट फॉर्म आहे कमांड. त्या जसे कमांड लक्षात करून घ्यायच्या. तुमचे तुम्ही जेव्हा कमांडने काम करता ना तुम्ही फास्ट काम करता. ठीक आहे. firewall.cpl. आता मी ते फायरवॉल बंद करून ठेवलेलं आहे. ठीक आहे. फायरवॉल काय असतो, एक सॉफ्टवेअर असतो किंवा डिव्हाइस असतो. जो डिव्हाइस असतो तो एंटरप्राइज लेवलला यूज होतो. म्हणजे त्याचं इथे आहे ना, त्याचे राउटर आहे बरोबर, बाहेरून जी ट्रॅफिक येते ते राउटरला येते, पण तुम्ही इथे फिल्टर करू शकता. इथे फायरवॉल जर तुम्ही डिव्हाइस बसवला तर तुमचं जे बाहेरून हॅकर्स लोक हॅक वगैरे करतात, राईट. अनऑथराइज ट्रॅफिक. अनऑथराइज ट्रॅफिक म्हणजे काय, एनिवन? नेटवर्क मध्ये अनऑथराइज ट्रॅफिक म्हणजे काय? म्हणजे कुठलाही म्हणजे जे डेटा थ्रू येते ते अटॅक करू शकते. हो. आणखी काय, समजा इथे ही माझी कंपनी आहे बरोबर, आणि इथे दुसरी कंपनी आहे किंवा कोणी असेल बाहेर एखादा युजर आहे, त्याला इथे एक सर्व्हर आहे, त्याला जर हा सर्व्हर ऍक्सेस करायचा आहे, त्याला ऍक्सेस मिळेल का? त्याचा काही संबंध आहे का कंपनीशी? नाही. नाही. बरोबर, ते अनऑथराइज ट्रॅफिक नाही झाले. नाही. बरोबर. आता या कंपनीमध्ये हे तुमचंच ऑफिस आहे इथे, हा जर इथे येतोय, हा हा कुठली झाली, ऑथराइज झाली का अनऑथराइज झाली ट्रॅफिक? हा तुमच्याच Authorized आहे, कंपनीचा ऑफिस आहे, ही ऑथराइज आहे, म्हणजे याला Authorized आहे. ऑथॉरिटीच आहे. मग काय असणार, इथून फायरवॉल मध्ये ते फिल्टर होतं, याला आलो तिथे रूल असतात की ठीक आहे इथून ट्रॅफिक येऊ द्यायची की नाही येऊ द्यायची. ठीक आहे. त्यासाठी रूल्स ऍड करत असतात इथे, नेटवर्किंग टीम ऍड करत असते ते रूल्स. कुठली ट्रॅफिक आतमध्ये येऊ द्यायची, कुठली बाहेर जाऊ द्यायची, सगळ्या गोष्टी कॉन्फिगर असतात. फायरवॉल म्हणजे सॉफ्टवेअर असतं की हार्डवेअर टाईप काय असतं? हा एक आता इथे विंडोज मध्ये बघितलं ना तुम्ही फायरवॉल, हा फायरवॉल जो आहे तो सॉफ्टवेअर झाला बरोबर, कारण की हा सॉफ्टवेअर इथे कुठला डिव्हाइस नाही आपल्या याच्यामध्ये. ठीक आहे. आणि जो मेन असतो तो हार्डवेअर असतो. ठीक आहे. मी तुम्हाला इथे फायरवॉलचा इमेज दाखवतो. सेम जसं राउटर वगैरे असतं तसंच फायरवॉल असतं. एक प्रकारे सर म्हणजे सिक्युरिटी प्रोव्हाइड करतो समजा. बरोबर, सिक्युरिटी. अनऑथराइज्ड जे समजा हे होतं, समजा अटॅक्स होतात फिल्टर त्याला होऊन येणार. रोखण्याचं फिल्टर बरोबर. होऊन येणार. त्याच्यात काय असतं माहितीये का, बाय डिफॉल्ट सगळं बंद असतं, म्हणजे बाहेरून कुठलीच ट्रॅफिक येणार नाही. तुम्हाला जसं जसं तुमच्या रिक्वेस्ट असतील तसे तसे इनेबल करत राहावं लागतं आपल्याला. समजून घ्या, बाय डिफॉल्ट म्हणजे तुम्ही जर फायरवॉल डिव्हाइस इथे लावला ना, बाय डिफॉल्ट सगळंच बंद करतो, बाहेरून काहीच येऊ देत नाही. मग आपल्याला काय करावं लागतं, समजा इथे हा आपला राउटर आहे, मग ह्या आयपी ऍड्रेस वरून जे काही इथे सर्व्हर आहे, ठीक आहे, मग या सर्व्हरवरून इथे जे काही कनेक्शन येईल राउटर, मग इथे काय हे राउटरचा आयपी ऍड्रेस इथे कॉन्फिगर करणार, त्या सर्व्हरचा आयपी ऍड्रेस कॉन्फिगर करणार, कुठल्या पोर्ट वरती तो लिसन करणार, हा मग तो त्याच्यात मॅच झाला त्याच्या रोडला की मग इकडे येऊ देणार. असं जसं की आपलं सिक्युरिटी गार्ड असतो ना गेट वरती, समजा तुम्हाला ऑफिसमध्ये गेलं, तुम्ही ऑफिसमध्ये तुम्हाला एक आयडी कार्ड देतात बरोबर, सिक्युरिटी गार्ड काय करतो, इथे बसलेला आहे ठीक आहे गेटवर, तो काय करणार, हा तुझ्याकडे आयडी कार्ड आहे का, हा ठीक आहे मध्ये एंट्री कर. दुसरा एखादा आहे, तुझ्याकडे आयडी कार्ड आहे का, नाही, मग तुला एंट्री नाही. सेम तसंच फायरवॉल आहे. जसं सर म्हणजे एका कंपनी म्हणजे जसं युट्यूब वगैरे वापरा येत नाही, हा बरोबर, ते सगळं इथे ब्लॉक असतं फायरवॉल थ्रू. जे फायरवॉल मध्ये ब्लॉक करतात त्याच्या करेक्ट करेक्ट करेक्ट. तसं आता एक मिनिट डिव्हाइस बघत होतो ना आपण, हा हे असे डिव्हाइस असतात फायरवॉलचे. सर ते म्हणजे आयपी ऍड्रेस ना ब्लॉक करतात या कसं करतात? त्या आयपी ऍड्रेस असतात. आता समजून घे, मला इथे एक्झाम्पल देतो. ठीक आहे. आता हे युट्यूबचं सर्व्हर आहे, समजून घे युट्यूब. ठीक आहे. हे युट्यूब आहे. आता तो इथे युजर, हा तो युजर आहे. ठीक आहे. तू काय करतो, इथून तू युट्यूब टाकलं तुझ्या लॅपटॉप वरती, आता कम्प्युटरवरती, तुला इथे युट्यूब ऍक्सेस झालं पाहिजे. ठीक आहे. नॉर्मली जर फायरवॉल नाही तर तुला ऍक्सेस होणार. ठीक आहे. पण तुला इथे फायरवॉल आहे समजा, इथून काय करणार, तू इथून ट्रॅफिक पाठवणार, इथून इथे राउटरला जाणार, इथून फायरवॉलला जाणार. ठीक आहे. त्याच्या इथे फायरवॉल मध्ये तू चेक करणार ट्रॅफिक बाहेर जाऊ द्यायची की नाही. समजा तो चेक करणार, अरे माझे आलो लिस्ट मध्ये आहे, जर याच्यात आलो लिस्ट मध्ये असेल तुझं युट्यूब, तर ते तुला इथून युट्यूबच्या सर्व्हरला बाहेर जाऊ देईल. ठीक आहे. पण इथे जर डिनाय मध्ये असेल, डिनाय रूल जर असेल, तर ते इथूनच तुला वापस पाठवेल की नाही तुला ऍक्सेस नाहीये.
म्हणजे अनऑथोराइज ऍक्सेस किंवा दिस इज नॉट, तुला ते कंपनीचे डिफॉल्ट मेसेज असतात ते लिहून येतात यू आर नॉट ऑथोराइज टू ऍक्सेस दिस. ओके, ते आणि सर फायरवॉल ते डेज मध्ये गुगल वगैरे त्याच्याकडे ऍक्सेस असतो आपली हिस्ट्री चेक मॅनेजचा, ते पण म्हणजे ह्याच्या थ्रूच कंट्रोल होतं. नाही, ते हिस्ट्री चेक मॅनेज ते तर डिफॉल्ट पोर्ट असतो, ते 443 वरती 443 पोर्ट नंबर असतो. ठीक आहे. आता जो राउटर आहे, सॉरी हा फायरवॉल आहे ना, याच्यात दोन गोष्टी तुम्हाला टाकावं लागतात. ठीक आहे. एक आयपी ऍड्रेस टाकावा लागतो. समजा तुम्ही युट्यूब ऍक्सेस करत नाही, युट्यूबचा तुम्ही आयपी ऍड्रेस किंवा youtube.com, ठीक आहे, युट्यूबचा URL टाकू शकता. त्याच्यानंतर त्याचा पोर्ट नंबर, कुठल्या पोर्टवरती तो लिसन करतो, 443 कुठल्या असेल, समजा एखादं गुगल.com आहे, गुगल.com तुम्ही टाकलं त्याचा आयपी ऍड्रेस आणि गुगल.com किंवा इथे नाव टाकलं. ठीक आहे. त्याचा कॉरेस्पॉन्डिंग पोर्ट काय 443. मग तुम्ही या 443 पोर्टवरती जे पण गुगलचे ट्रॅफिक आहे ना ते आलो असणार, असं क्रिएट केलेलं असतं, कॉन्फिगर केलेलं असतं इथे फायरवॉल. पोर्ट नंबर म्हणजे काय की प्रत्येक जो ऍप्लिकेशन असतो ना, प्रत्येक हा HTTPS 443 म्हणजे HTTPS. हा बरोबर, कुठले ऍप्लिकेशन असेल ना, प्रत्येक ऍप्लिकेशनला पोर्ट नंबर दिलेले असतात. म्हणजे त्या पोर्ट नंबरवरती तो ऍप्लिकेशन लिसन करतो असं. ठीक आहे. असं नाही की तिथे समजा तुमच्याकडे 50 सर्व्हर आहेत, 100 ऍप्लिकेशन सर्व्हर आहेत. ठीक आहे. प्रत्येक ऍप्लिकेशनचा पोर्ट नंबर सेमच जर असतं तर ते ट्रॅफिक कळली नसते ना, त्या पोर्ट नंबरवरती कुठे पण गेली असते कुठल्याही सर्व्हरला. त्यामुळे प्रत्येक ऍप्लिकेशनचा पोर्ट वेगवेगळा असतो. ठीक आहे. जसं की आता इंटरनेट रिलेटेड जे पण आहे, तुम्ही आता Google.com करा, Yahoo.com करा, Microsoft.com करा, ते सर्व त्यांचा एक फिक्स पोर्ट नंबर आहे 443. ओके. असे फिक्स पोर्ट नंबर काही काही सर्व्हिस आहेत त्यांचे फिक्स पोर्ट आहेत. ठीक आहे. बरेच ते पोर्ट नंबर तुम्हाला पुढे हळूहळू कळेल. इंटरव्ह्यू मध्ये पण विचारतात की DNS चा पोर्ट नंबर काय आहे, DHCP चा काय आहे. हा ठीक आहे. HTTPS कशाचा पोर्ट नंबर आहे, म्हणजे HTTPS चा पोर्ट नंबर काय आहे 443. फक्त HTTP चा पोर्ट काय आहे ET. ठीक आहे, माहिती असेल तुम्हाला. ठीक आहे. HTTPS आणि HTTP मध्ये फरक माहिती आहे का काय? एनीवन? नो सर. काय सर, काय एकदा पुन्हा विचार. HTTP आणि HTTPS. सो HTTP म्हणजे ते हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल होते सर, ते दुसरं माहित नाही सर. तुम्ही विचार HTTP माहिती आहे, म्हणजे आपण वेबसाईट जी सर्च करतो समजा ती ठीक आहे, नो हेडर प्रॉब्लेम. फाईल म्हणतात सर. तर ठीक आहे. त्याच्यातला file. मेजर फरक काय आहे, मेजर फरक सांगतो मी. ठीक आहे. आता मी इथे माझ्याकडे SBI चा अकाउंट आहे समजा. ठीक आहे. मी इथे लॉग इन वरती गेलो, ते टाकतो. तर मी जर इथे बघितलं ना, इथे तुम्हाला हेल्प कनेक्ट लॉग दिसतो, कनेक्शन इज सिक्युअर. हे का लॉग दिसतोय मला? कारण की मी इथे जर बघितलं तर मी इथे डबल क्लिक केली तर बघा HTTPS म्हणजे हाय सिक्युअर्ड आहे. बरोबर, हा सिक्युअर आहे. हाय सिक्युअर म्हणजे काय, समजा मी इथे माझा पासवर्ड टाकला. ठीक आहे. इथे आलो मी, इथे युजर नेम टाकला XYZ आणि इथे मी माझा पासवर्ड टाकला. ठीक आहे. आता HTTPS आहे. ठीक आहे. तर याचं हे जे युजर नेम पासवर्ड मी इथे टाकलाय ना, हे काहीतरी असं रॅन्डम वर्ड मध्ये जाणार. म्हणजे जसं की मी इथे पासवर्ड टाकलाय, राईट, SBI@123. ठीक आहे. असा माझा पासवर्ड आहे आणि वरचा जो युजर नेम आहे SCR असं काहीतरी टाकलाय. ठीक आहे. हा आता HTTPS जर तुम्ही यूज करताय ना, तर त्याच्यात काय होतं, हा जो युजर नेम आहे तो असल्या कुठल्या तरी रॅन्डम नंबर मध्ये कन्वर्ट होतो, त्याला आपण इन्क्रिप्शन म्हणतो. ठीक आहे. आणि आज तुमचा जो पासवर्ड आहे तो पण अशा वेगळ्या काहीतरी लँग्वेज मध्ये कन्वर्ट होणार. म्हणजे तो ना कुणाला कळेल का पासवर्ड वगैरे काय आहे, म्हणजे कुणाला कळणार याचा अर्थ काय, समजा इथे मी आहे, इथे मी कम्प्युटरमध्ये SBI टाकतोय, बरोबर. इथून माझी ट्रॅफिक कुठे जाणार, SBI इथे आहे का, SBI कुठेतरी इथे, SBIचं ऑफिस इथे आहे, डेटा सेंटर. ठीक आहे. SBI मध्ये तो एक SBIचा सर्व्हर आहे जो ऑथेंटिकेशन वगैरे करतो. मग माझी ट्रॅफिक कुठे, मी इथे SBI टाकलं, इथून स्विचला जाणार, स्विच मधून राउटर मधून फायरवॉल, नंतर ISP ला जाणार. पण ISP मध्ये तुम्ही एकटा असतात का, तुम्ही किती लोक ISP थ्रूच कनेक्ट असतात ना, कोणाचे पर्सनल, तुमचे इथं पर्सनल होम कनेक्टेड ते पण ISP ला कनेक्ट असणार, दुसऱ्याचं ऑफिस आहे ते पण ISP ला. मग इथे काय ना, इथे हॅकर लोक बसलेले असतात. मग ते काय करतात, तुमचा जो काय पासवर्ड इथून निघतोय ना, इथे जातोय ना, तो प्लेन टेक्स्ट मध्ये गेला तर त्यांना लगेच दिसतो ना की हा, अरे याचा युजर नेम हा आहे आणि पासवर्ड हा आहे. जर असंच असत, HTTP जो आहे HTTP याच्यामध्ये तसं इन्क्रिप्शन होत नाही. तुम्ही जर इथे युजर नेम पासवर्ड टाकला ना, ते सेम तसंच नेटवर्क वरती इथपर्यंत येतं, कुठपर्यंत, तुमच्या SBI पर्यंत. इथून SBI पर्यंत तसंच येणार प्लेन टेक्स्ट मध्ये.
मध्ये कोणी हॅकर बसलेला असेल तर त्याला दिसतं रे हा पासवर्ड आणि युजर नेम मला दिसतोय. बरोबर, पण तुम्ही HTTPS जर यूज करताय कुठलीही साईट, त्यामुळे HTTPS असावी कधी तुम्ही बघायचे ते HTTPS आहे की नाही, तरच ते सिक्युअर आहे. काही फेक वेबसाईट असतात फक्त HTTP, तर त्याच्यात तुमचा पासवर्ड लगेच दिसून येतो. युजर नेम आणि पासवर्ड तुम्ही ते काय टाकताय. HTTPS असेल तर सिक्युअर आहे, त्यामुळे बँकिंगचं कधी पण बघायचं कुठले असेल HTTPS असेल तरच तुमचे क्रेडेन्शियल्स तिथे टाकायचे. ओके, सिक्युअर म्हणजे सर तुमचा आवाज पासवर्ड जो ब्रेक आहे आलाय तो. तुमचे. हॅलो. सर आवाज ब्रेक होत आहे तुमचा. हो, एकच मिनिट. हॅलो. काय चेंज आहे का हा, वेळेस, कनेक्शन चेंज करतो. नाही येत आहे आवाज सर आता. येतोय ना, येत ठीक येत आहे. डिस्कनेक्ट झाला असा आवाज व्यवस्थित नाही आला तर मला सांगत जाऊ की, म्हणजे काय मी सांगतोय ते कळलं तरी पाहिजे तुम्हाला. बरोबर. हा ठीक आहे. आता तुमचा जो आणखी ब्रेक होत आहे सर. होत आहे का, एकच मिनिट मी चेंज करतो कनेक्शन. आम्हाला येतोय अमोल क्लिअर. हो का. अरे मग येतोय मग तुझा तुझं काय असेल इंटरनेटचा इश्यू असेल. सगळ्याला येते का विचारा ना सर एकदा. सगळ्यांना येतोय का क्लिअर आवाज गाईस? हो सर. हो. येतोय. ओके, अमोल एकदा चेक करून घे मग तुझं इंटरनेटचं. असं काहीतरी रॅन्डम वर्ड्स मध्ये तो तुमचा पासवर्ड कन्वर्ट करतो आणि नंतर पुढे पाठवतो. जसं की तुम्ही HTTPS यूज करत असाल ना, काहीतरी वेगळ्या लँग्वेज मध्ये काहीतरी मिक्स तो कन्वर्ट करणार त्याला आणि नंतर इकडे पाठवणार पासवर्ड, आणि नंतर इथे तुमचं लॉग इन होणार. मग तुम्हाला SBIचं पेज दिसणार. अशी कनेक्टिव्हिटी होत असते HTTPS. ते आपला टॉपिक नाही, पण जस्ट मला आठवलं म्हणून सांगितलं. ओके, माहिती असलं पाहिजे, तुम्ही IT मध्ये येताय म्हणजे. ओके, फायरवॉल कळालं. ठीक आहे, तुम्हाला कधी फायरवॉलवरती काम करायचं नाहीये, कारण की ते काम जे आहे ते नेटवर्किंग टीम करत असते. ठीक आहे, तुम्ही या फायरवॉलवरती करू शकता, जो की मी तुम्हाला आता दाखवला, विंडोजचा फायरवॉल. विंडोजच्या फायरवॉलवरती तुम्हाला इथे कधी चेक करावं लागेल की कधी कधी पिंग वगैरे होत नाही राईट, तर आपण त्यावेळेस फायरवॉल बंद करत असतो, जसं की मी आता बंद करून ठेवलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे इथे काही ट्रॅफिक फिल्टर होणार नाही. ठीक आहे, जे इथे जे रूल्स तुम्हाला इथे दाखवतो मी, एकच मिनिट. हे इनबाउंड रूल्स, आउटबाउंड रूल्स इथे मी एनेबल केलं ना, मला लगेच ते दिसतील बाय डिफॉल्ट. हे ते आहे. ठीक आहे, एनी डेस्क हे ते जे इनबाउंड रूल्स आहेत, म्हणजे कसे कुठला आतमध्ये येतोय, कशावरती येतोय, त्या सर्व गोष्टी. ओके. अलाउ द कनेक्शन, अलाउ द कनेक्शन सेपरेट, ब्लॉक द कनेक्शन. ब्लॉक म्हणजे काय, एनी डेस्क ओपन नाही होणार. ठीक आहे, इथे UDP पोर्ट आहे, ऑल पोर्ट्स इथे अलाउड आहे. ठीक, सेम तसं राउटर मध्ये वेगळ्या पद्धतीने असतात, पण सेम सेटिंग्स कन्सेप्ट सेम आहे. ओके, इनबाउंड रूल आणि आउटबाउंड रूल म्हणजे काय, अंडरस्टँड? येस. इनबाउंड म्हणजे आउटबाउंड म्हणजे काय, याच्यात काय कळत आहे तुम्हाला? एनीवन? नो सर. आता नो. ओके, इथून आता हा हा कम्प्युटर आहे. ठीक आहे, यांनी काय केलंय ना, इथून इथे तुमचे क्रेडेन्शियल्स पाठवले. बरोबर. आता इथे या फायरवॉल साठी, तो या फायरवॉल साठी कोणता रूल झाला, इथून हा बाहेर जातोय याच्यासाठी कुठला रूल झाला, तो त्याला आपण आउटबाउंड म्हणू. आउटबाउंड. आउटबाउंड आउटबाउंड म्हणतो, आउटबाउंड. करेक्ट. आउटबाउंड. ठीक आहे, म्हणजे इथून जे बाहेर जातं या फायरवॉल मधून त्याला आपण आउटबाउंड म्हणतो. आता इथून SBI मधून जो इथून पॅकेट्स येणार, इथे फायरवॉल मध्ये येणार, इथून इथे झाला, याच्या फायरवॉल साठी तो काय झाला, इनबाउंड झाला. ओके, बरोबर सर. म्हणजे ओके. बाहेरून जे आत येते ट्रॅफिक ती झाली इनबाउंड, आतून जी बाहेर जाते ती झाली आउटबाउंड. ओके, त्याला आपण इनबाउंड आउटबाउंड म्हणतो. तसेच आउटबाउंड, जे मला कोणीतरी विचारलं होतं, युट्यूब ऍक्सेस नाही होते. ठीक आहे, ते त्या पद्धतीने रूल्स ब्लॉक केलेले असतात, इनबाउंड पण आणि आउटबाउंड पण. ओके. बरोबर. मॉडेम हे जास्त यूज होत नाही. सिम्पल डिव्हाइस फॉर कनेक्टिंग मल्टिपल
डिव्हाइसेस लेस कॉमन ड्यू टू इनएफिशियन्सी. ठीक आहे, त्या हबला जे आहे स्विचने टेक ओव्हर केलेलं आहे. म्हणजे स्विच आता त्याच्यातला ऍडव्हान्स डिव्हाइस आहे. ठीक आहे, मॉडेम कनेक्ट टू द इंटरनेट सर्व्हिसेस प्रोव्हायडर आयएसपी टू ऍक्सेस द इंटरनेट. आपल्या घरात जे मॉडेम असतात ना, हे असे असतात बरोबर. इथून इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर कडून एक इंटरनेटचं केबल येतं आणि इथून आपल्याला वायफायने आपण ऍक्सेस करू शकतो. ठीक आहे. नेटवर्किंग प्रोटोकॉल आपण जो आता 443 बोललो होतो बरोबर, 44380 ते आहेत नेटवर्किंग प्रोटोकॉल. Protocols serves as the foundation of communication in computer networks. They define the rules and convention for data exchange. Key protocols such as TCP/IP and HTTP enables seamless connectivity and data transfer. आता कुठलाही तुम्ही इंटरनेट वगैरे ऍक्सेस करताय ना, तो जो पोर्ट असतो तो असतो 443. ठीक आहे, तो 443 वरती कुठलीही वेबसाईट तुम्ही ऍक्सेस करताना ती वेबसाईट 443 वरती ऍक्सेस होत असते. ठीक आहे, आता तुम्ही एखादी फाईल ऍक्सेस करतायत, फाईल शेअरसाठी वेगळा प्रोटोकॉल, एखादी FTP सर्व्हर असेल त्याच्यासाठी वेगळा प्रोटोकॉल आहेत. ठीक आहे, प्रत्येक सर्व्हिसेससाठी वेगवेगळे प्रोटोकॉल्स आहेत. ओके, त्याला आपण प्रोटोकॉल्स म्हणतो. जसं की पोर्ट नंबर पण म्हणतात त्याला. प्रोटोकॉल्स जे आहेत ना त्याला पोर्ट नंबर पण म्हणतात. ठीक आहे, आता HTTP आणि HTTPS हे झाले प्रोटोकॉल्स, पण त्याला त्या सर्व्हिसला एक पोर्ट असतो, पोर्ट नंबर काय झाला 443. तुम्हाला कोणी विचारू शकतं की याचा HTTPS चा पोर्ट नंबर काय आहे, की 443. एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, ते सर्व्हिस डिफाईन करत असतात प्रोटोकॉल्स. IP ऍड्रेसिंग. IP ऍड्रेस युनिक. हा, TCPचं सांगा ना सर. TCP म्हणजे TCP म्हणजे काय, सांग. ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. ओके, TCP IP जे काही आपलं कम्युनिकेशन होतं, एक दोन टाईपचे प्रोटोकॉल असतात. एक TCP प्रोटोकॉल असतो आणि UDP युजर डेटाग्राम प्रोटोकॉल. हे दोन. ओके, TCP आणि UDP हे दोन प्रोटोकॉल असतात, ते टाईप आहेत प्रोटोकॉलचे. ओके, आता TCP इथे आलो आपण. एक मिनिट, हे कट करू का मी? हो सर. समजलंय ना सगळ्यांना? ठीक आहे, आता दोन प्रोटोकॉल असतात. ठीक आहे, इथे एक कम्प्युटर आहे आणि इथे दुसरं कम्प्युटर आहे. ठीक आहे, समजा आपण इथे पबजीचं एक्झाम्पल घेऊ. इथे पबजी गेम आहे, या सर्व्हरवरती हा कुणाचा तरी एक लॅपटॉप आहे. ठीक आहे, लॅपटॉप कम्प्युटर काही पण असेल. तर आपण काय करतो ना, इथे आपल्या मोबाईलमध्ये पबजी इन्स्टॉल आहे. ठीक आहे, मोबाईलमध्ये लॅपटॉपमध्ये इथे. ठीक आहे, आता इथून यांची कनेक्टिव्हिटी इंटरनेट थ्रू इथल्या पबजीच्या डेटा सेंटरला कनेक्टेड असतो. ठीक आहे, त्यांच्या डेटा सेंटरमध्ये त्यांचे पबजीचे सर्व्हर असतात. आता हे जे गेम्स असतात किंवा व्हिडिओ स्ट्रीमिंग असतात, त्यासाठी UDP प्रोटोकॉल यूज होतो. का, की त्याच्यामध्ये काय असतं, UDP खूप लाईट वेट असतो आणि फास्ट असतो, कम्युनिकेशन फास्ट होतं. दोन टाईपचे प्रोटोकॉल असतात. इथे बघा, मी आणखी दोन कम्युनिकेशन करतोय. तिथे एक सर्व्हर आहे आणि इथे एक सर्व्हर आहे. ठीक आहे, दोघांमध्ये जे कम्युनिकेशन होतंय ना, समजून घे, मी इथून काहीतरी माहिती पाठवली, मी इथून हाय पाठवला. ठीक आहे, इथून इथे पोहोचणार. ठीक आहे, इथे जेव्हा हाय पोहोचेल, हा सर्व्हर काय सांगेल, हा ठीक आहे, मला तुझा हाय पोहोचला. ठीक आहे, TCP प्रोटोकॉल मध्ये हे होतं. ठीक आहे, म्हणजे ते काय एक्नॉलेजमेंट देतं. तुम्ही इथून काही पण डेटा पाठवला, तुम्ही 1 2 3 4 पाठवलं ना, इथे 1 2 3 4 इथे पोहोचणार. इथे पोहोचलं ना, मग हा सर्व्हर सांगणार ठीक आहे, अरे मला तुझं 1 2 3 4 5 पाठवलं होतं, मला पोहोचला. हे TCP मध्ये एक्नॉलेजमेंट असते. म्हणजे ही प्रोसेस लेंदी आहे. ठीक आहे, इथून इथे जाणार, मग एक्नॉलेज होणार. त्याच्यामुळे TCP थोडा स्लो आहे, पण वाईडली यूज होतो TCP. आता इथे कारण की तो तुम्हाला एक्नॉलेजमेंट मध्ये देतो, सक्सेस रेट जास्त आहे. आता UDP प्रोटोकॉल, इथे TCP प्रोटोकॉल हे काय यूज नाही करत. आता तुम्ही इथे गेमिंग यूज करताय, गेमिंगसाठी स्ट्रीमिंग खूप फास्ट लागते, राईट. कधी कधी तुम्ही बघितलं, तुम्ही गेम यूज करताय, तुमचं कनेक्टिव्हिटीमुळे कधी कधी एखादा पार्ट निघून जातो, स्लो दिसतो. ठीक आहे, त्यामुळे होतं. तुम्ही इथे युजर डेटाग्राम प्रोटोकॉल UDP इथे यूज करताय, तो काय तुम्ही इथून जे काही कनेक्शन तिथे पाठवताय सर्व्हरला, डायरेक्ट जातंय, ते कम्युनिकेशन तुम्हाला देत नाही मागे. म्हणजे तुम्हाला रिटर्न काहीच डेटा येत नाही. तुम्ही इथून जे पाठवताय आणि इथून सर्व्हर जो पाठवतोय, त्यात काही एक्नॉलेजमेंट होत नाही, त्यामुळे ते फास्ट असतात. आता इथून मी काहीतरी व्हिडिओ स्ट्रीमिंग करतायत, हा व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे समजून घ्या, जसं की प्राईम आहे, नेटफ्लिक्स आहे. तुम्ही इथून ऍक्सेस करताय त्याला, तर त्या जे कनेक्टिव्हिटी आहे त्यात UDP प्रोटोकॉल यूज होतो, कारण की तिथे स्पीड लागत असते. ठीक आहे, सिक्युरिटी पेक्षा म्हणजे यापेक्षा स्पीड जास्त लागत असते त्यामध्ये. त्यामुळे UDP युजर डेटाग्राम प्रोटोकॉल यूज होतो.
त्यामध्ये युडीपी मध्ये असं असतं, तुम्ही कधी कधी बघितलं ना, एखादी तुमचा गेम कधी झाला ना, एखादी फ्रेम गायब झालेली असते, काही काही कधी तुमचं कनेक्टिव्हिटी जर चांगली नसेल ना, किंवा काहीतरी एखाद्या वेळेस एखादी फ्रेम निघून जाते. समजा तुम्ही जर इथून एक फोटो पाठवताय, ठीक आहे, तुम्ही जर इथून एक फोटो पाठवला, ठीक आहे, असा गोल, ठीक आहे, इथून इथपर्यंत, इथे तो जातोय मूव, ठीक आहे, पण मध्ये काहीतरी एक लॉस झाला डेटा, ठीक आहे, एखादी फ्रेम लॉस्ट होतात, कारण की तुम्ही नेटवर्किंग मध्ये तुम्ही जसं जसं इन्व्हॉल्व्ह व्हाल ना, तुम्ही बघाल ना, फ्रेम मध्ये डेटा ट्रान्सफर होत असतो. तुम्ही जर इथून फोटो पाठवला ना, तो पूर्ण फोटो इथे कधीच जात नाही, ठीक आहे. त्याचे काय होतात ना, पार्ट मध्ये त्याचं डिवायडेशन होतं. आता 3 पार्ट झाले, तर तुम्ही इथं पुढे येऊन बघितलं ना, की तुम्हाला इथे समजा मधली फ्रेम जर लॉस झाली, तर तुम्हाला फक्त एवढं गोल होत नाही याला, एकच मिनिट, तुम्हाला हे आणि समजा हे गोल, हे मधलं भेटणारच नाही इथे जाऊन, फक्त हे दोन भेटतील जर फ्रेम लॉस झाली तर. डेटाग्राम युजर युडीपी प्रोटोकॉल मध्ये असं होतं, कारण की त्याला काही घेणं देणं नसतं. इथून डेटा घेतला, इथे पाठवला, की तुम्हाला कसं मिळो, तुम्हाला कुठल्या पद्धतीत मिळो, त्याला काही घेणं देणं नाही. तुम्ही जर इथे टीसीपी यूज करत असाल, तर तुम्हाला जसं तुम्ही जसा हा फोटो दिलाय ना, सेम हा फोटो इथे जशाला तसा दिसणार, ठीक आहे. जर युडीपी मध्ये पण जशाला तसा दिसणार, जर एखादं पॅकेट लॉस नाही झालं तर. बरं, पॅकेट जर लॉस झालं तर तो प्रॉपर दिसणार नाही. ओके, ओके सर. डिफरन्स ओके. कळाला युडीपी आणि टीसीपी मध्ये? हो सर. हो सर. ओके, ते दोन टाईपचे प्रोटोकॉल असतात, टीसीपी आणि युडीपी. आयपी ऍड्रेसिंग, युनिक न्यूमेरिकल आयडेंटिफायर असाइन टू इच डिव्हाइस ऑन अ नेटवर्क. आता जसं की आपल्याला घराला ऍड्रेस असतो, बरोबर, तुम्हाला कुठूनही तुम्ही Amazon वरून ऑर्डर करा, कुठल्या दुसऱ्या देशातून ऑर्डर करा, कुठला पोस्ट असतो, तुमच्या बरोबर बरोबर घरी पोहोचतं. का? कारण की तुमच्या घराला नंबर्स आहेत, ठीक आहे? प्रत्येक घराला नंबर असतो, प्रत्येक घराचा ऍड्रेस असतो, प्रत्येकाचा ऍड्रेस वगैरे युनिक असतो. तसंच कम्प्युटर्स पण किती हजारो लाखो कम्प्युटर्स आहेत, बरोबर, तर प्रत्येकाचा ऍड्रेस हा युनिक असतो, तरच ते कम्युनिकेशन होऊ शकतं, बरोबर. जर तुमच्या आज तुमच्या इथे समजा तुमचा एक तालुका जिल्हा सेम, जर दुसरीकडे तालुका जिल्हा सम पोस्टल कोड जर सेम असेल ना, तर तिकडे पण तुमच्या कुरिअर जाऊ शकतं, बरोबर, जर जर कॉन्फ्लिक्ट झाला तर. युनिक असल्यामुळे काय होतं, बरोबर तुमच्या घरी जे काही तुमचं कुरिअर आहे ते तुमच्या घरी पोहोचतं. सेम कम्प्युटर्स मध्ये, आता तुम्ही इथून गुगल.com सर्च केलं, बरोबर, तर बरोबर गुगलच्या सर्व्हरला जाणार. ओके, तर त्यात कारण की त्याला एक आयपी ऍड्रेस दिलेला आहे, तो पब्लिक आयपी ऍड्रेस असतो. दोन टाईपचे आयपी ऍड्रेस असतात, प्रायव्हेट आयपी ऍड्रेस असतो, पब्लिक असतो, आणि त्यामध्ये पण वेगवेगळे असतात. ते आपण पुढे बघूयात, पब्लिक काय आहे, प्रायव्हेट काय आहे. ठीक आहे, पुढे आपल्याकडे स्लाइड आहे त्याच्यासाठी, पण एवढं समजून घ्या, हा जो आयपी ऍड्रेस आहे, हा पब्लिक आहे. पब्लिक आयपी ऍड्रेस म्हणजे काय, कोणाला माहिती आहे? एनिवन, काही समजा आयडिया सर आहे हे, का? हम्म. समजा गुगल, युट्यूब आपण या साईट जर सर्च करतो सर, या पब्लिक आहे समजा, हे कोणी ऍक्सेस करू शकतो. आणि बरोबर प्रायव्हेट का? म्हणजे हा, प्रायव्हेट म्हणजे काय, इंटरनली असते. समजा तुमचं हे इंटरनली ऑफिस मी समजा आपल्या दाखवलं होतं, ऑफिस मधल्या सर, समजा आपण ऑफिस बरोबर मधल्या जर विदिन टूल्स वगैरे चालतात सर, ते समजा ते बरोबर प्रायव्हेट बरोबर, असतात. ते हम्म. प्रायव्हेट आयपी ऍड्रेसेस झाले. पब्लिक आयपी ऍड्रेस जे असतात ते इंटरनेटवरती राउटेबल असतात, ठीक आहे. इंटरनेटवरती राउटेबल म्हणजे काय, आता मी माझ्या घरी एखादा सर्व्हर ठेवला, ठीक आहे, आणि माझ्या त्या सर्व्हरवरती मी इथे ठेवलं की एखादी वेबसाईट बनवली, बरोबर, आणि त्या वेबसाईटला मी जर प्रायव्हेट आयपी ऍड्रेस दिला ना, तर तुम्ही ऍक्सेस नाही करू शकणार, बरोबर. तर मी त्या सर्व्हरला जर पब्लिक आयपी ऍड्रेस दिला ना, ती वेबसाईट तुम्ही ऍक्सेस करू शकता तिकडे, बरोबर, कारण की इंटरनेटवरती राउटेबल असतो. तर मी माझ्या एका ऑर्गनायझेशन मध्ये ठेवला इथे, आता हे ऑफिस आहे, ठीक आहे, ऑफिस किंवा एखादं घर आहे, ठीक आहे, कोणी काही पण चालतं. इथे मी एक सर्व्हर बनवलाय, त्याला आपण वेब सर्व्हर म्हणूया. वेब सर्व्हर मी इथे बनवलं. आता इथून माझ्याकडे इथे एक स्विच आहे, किंवा माझं एक राउटर आहे, घर राउटर काही पण असू शकतं, किंवा आपण ऑर्गनायझेशनच्या याने बघूयात. हे राउटर आहे, ठीक आहे. आता हा इथे कनेक्टेड आहे, ठीक आहे, हा इथे कनेक्टेड आहे, ओके, हे कनेक्टेड आहे. आता इथे माझ्याकडे आणखी एक माझं कम्प्युटर आहे घरात, ठीक आहे, माझं पर्सनल कम्प्युटर आहे. हे कम्प्युटर पण इथे स्विचला कनेक्टेड आहे, ठीक आहे. आता ही जी वेबसाईट आहे, याला मी प्रायव्हेट आयपी ऍड्रेस दिला, ठीक आहे, या सर्व्हरला मी प्रायव्हेट आयपी ऍड्रेस देतो. प्रायव्हेट आयपी ऍड्रेस दिला,
तर हा मी इथे समजा तुम्ही इथे आहे, तुमचा मोबाईल आहे, ह्या मोबाईलवरून तुम्ही ऍक्सेस करू शकता का ते वेबसाईटचं नाव आहे www.xyz.com. तुम्ही ऍक्सेस करू शकता का इथे नाही नाही. ही वेबसाईट? नाही करू शकता कारण की तर प्रायव्हेट आयपी नाही सर, ऍड्रेस प्रायव्हेट आहे. ठीक आहे. आहे, तुमच्या ठीक हो. आहे, तुमच्या इथे ISP पण आहे. ठीक आहे, जरी तुमचा ISP आहे, इथे तुम्ही ISP ला कनेक्टेड आहे, तुम्ही त्याला डेटा असणार, तुमच्याकडे इंटरनेट ऍक्सेस आहे. ठीक आहे, तर तुम्ही याला जर पब्लिक आयपी जर दिला या सर्व्हरला, पब्लिक आयपी, मग काय होतं, तुम्ही पब्लिकली म्हणजे काय, तुम्ही इंटरनेटवरती अवेलेबल आहेत. ठीक आहे, पब्लिक म्हणजे अवेलेबल टू ऑल. मग तुम्ही ही वेबसाईट इथून ऍक्सेस करू शकता या मोबाईलवरती, बरोबर. इथे प्रायव्हेट आयपी ऍड्रेस असेल, पब्लिक नाहीये, हा कम्प्युटर माझ्या ऑर्गनायझेशन, हा प्रायव्हेट आयपी वरती वेबसाईट ऍक्सेस करू शकतो का? ऑर्गनायझेशन मध्ये असल्यावर ऍक्सेस करू शकतो ना सर. सेम ऑर्गनायझेशन मध्ये करू शकतो. ओके, इथे बाहेर नाही करू शकत. तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये तुम्ही इंटरनली तुमच्या प्रायव्हेट आयपी ऍड्रेस यूज करू शकता, कारण की काय, तुमची इथे राउटरला कनेक्टिव्हिटी जाणार आहे, राउटर मधून इथे कम्प्युटरला येणार आहे. ओके, IPv4 vs IPv6. IPv4 ऍड्रेसेस हे दोन व्हर्जन आहेत आयपी ऍड्रेसचे, IP व्हर्जन 4 आणि IP व्हर्जन 6. ओके, आयपी ऍड्रेस मध्ये दोन व्हर्जन असतात. करंटली आपण IPv4 यूज करतो वाईडली. IPv6 खूप रेअरली यूज होतो, म्हणजे आणखी जास्त यूज नाही होत तो. ओके, IPv4 addresses are 32-bit addresses, and IPv6 addresses are 128-bit addresses and handle the increased demand for IP addresses. ठीक आहे, IPv6 आता का आलाय, कारण की जर IPv4 मध्ये ऍड्रेस जर संपले, ओके, तर मग IPv6 यूज केला जाऊ शकतो. IPv6 मधले ऍड्रेसेस कधी संपणार नाहीत. ओके, त्याविषयी पुढे आहे आपल्याकडे स्लाइड, दुसरी स्लाइड आहे नेटवर्किंगची, त्यात आपण बघूयात आयपी ऍड्रेस मध्ये काय आहे. IPv4 आणि हा जो IPv4 ऍड्रेस आहे तो असा असतो 192.168.1.1, आणि IPv6 ऍड्रेस जो आहे तो असा दिसतो 2001:DB8:333:44 असा IPv6 ऍड्रेस दिसत असतो. ठीक आहे, तर जास्त बिट वगैरे असले तर समजा ते जास्त सिक्युअर आहे का, म्हणजे त्याचं काय नाही, जास्त मिनिंग होते? जास्त बिट म्हणजे जास्त काउंट. ओके, आता 32 अच्छा. बिट आहे, 32 म्हणजे एक लिमिटेशन आहे. 128 बिट म्हणजे खूप जास्त, म्हणजे नेव्हर एंडिंग आयपी ऍड्रेसेस आहेत. किती कम्प्युटर असू द्या वर्ल्ड मध्ये, ते आयपी ऍड्रेस संपणारच नाहीत असे. सिक्युरिटी नाही आहे अच्छा. ते बिट्स ओके. म्हणजे जास्त आयपी काउंट जास्त IPv6 म्हणजे आता कोणी वापरते की नाही आता? वापरतात ना, बऱ्याच ठिकाणी आहेत. म्हणजे असं ऑर्गनायझेशन मध्ये असं येलं नाही, जिथे वायफाय डिव्हाइसेस आहेत ना, वायफाय थ्रू IPv6 वरती कम्युनिकेशन होऊ शकतं. पण कोणी असं, तुम्ही असं कम्प्युटर मध्ये जाऊन IPv6 ऍड्रेस कधीच टाकायची गरज नाही, कोणी युजच करत नाही त्याला. कारण की काय होतं ना, IPv6 तुमचा प्रायव्हेट आयपी ऍड्रेस जे आहेत ना, ठीक आहे, प्रायव्हेट आयपी ऍड्रेसला काही प्रॉब्लेम नसतो. तुम्ही किती ऍड्रेस करा, किती ऍड करा, तिथे IPv4 मध्ये चालतं त्यात, कारण की प्रायव्हेटच्या रेंज दिलेल्या आहेत, त्या कधी संपणार नाही. समजा माझ्या कम्प्युटरला जर इथे तुम्ही बघितलं माझा आयपी ऍड्रेस, ठीक आहे, हा बघा 192.168.1.100, तो तुमचा पण असू शकतो, तुमच्या कम्प्युटर पण असा सेम आयपी ऍड्रेस असू शकतो. कारण की ती प्रायव्हेटची रेंज आहे, ती आपण पुढे बघूयात प्रायव्हेट काय आहे आणि पब्लिक कुठली रेंज आहेत, पुढे आपल्याकडे आहेत ते. ठीक आहे, पण हे जे प्रायव्हेट आयपी ऍड्रेस आहे ना, कोणी पण यूज करू शकतं त्यांच्या ऑर्गनायझेशन मध्ये. तर ठीक आहे, मी इथे प्रायव्हेट आयपी ऍड्रेस यूज केला 192.168.1.10. ठीक आहे, माझ्या इथे ह्या सर्व्हरला दिला किंवा कम्प्युटरला हा आयपी ऍड्रेस दिला. ही दुसरी ऑर्गनायझेशन येते, तिचा माझा काही संबंध नाही. ते त्यांच्या कम्प्युटरला सेम आयपी ऍड्रेस देऊ शकतात 192.168.1.100. तो प्रायव्हेट रेंज आहे, ते पुढे आपण प्रायव्हेट मध्ये शिकूया, प्रायव्हेट आणि पब्लिक मध्ये. पण जो पब्लिक आयपी ऍड्रेस असतो, जसं की आपण पब्लिक आयपी ऍड्रेस विकत घ्यावा लागतो, प्रायव्हेट आयपी ऍड्रेस फ्री असतात. तुम्हाला जर पब्लिक आयपी ऍड्रेस पाहिजे असेल ना, तुम्हाला त्याची फीस पे करावी लागते, आणि तो तुम्हाला इथे त्या सर्व्हरसाठी द्यायचा आहे. समजा तुम्ही त्या सर्व्हरला पब्लिक आयपी ऍड्रेस घ्या, तोच मग बाहेर तो कधीच डबल डबल नसतो, तो सिंगल युनिक असणार. जसं आपला घराचा ऍड्रेस आहे युनिक, तसा युनिक. पण तुम्ही आता एक सेम ऑर्गनायझेशन मध्ये आहे, ठीक आहे, हा प्रायव्हेट आयपी ऍड्रेस आहे 192.168.1.100.
हा तुम्ही इथे वापरताय, इथे तुम्ही डबल डबल नाही वापरू शकत, इथे तोच आयपी ऍड्रेस देऊ नाही शकत, इथे युनिक ठेवावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. दुसरी ऑर्गनायझेशन पण तसं ते वापरू शकतात सेम, पण त्यांना प्रत्येक डिव्हाइसला वेगवेगळा युनिक ऍड्रेस द्यावा लागेल. सेम कोडेच यूज नाही होणार. Okay? काही कन्फ्युजन गाईस? मला वाटतंय थोडंसं कन्फ्युजन तुम्हाला झालं असणार याच्यात. ठीक आहे, पण ते पुढे तुम्ही रेंज वगैरे तुम्ही जेव्हा बघाल त्या रेंजनुसार तुम्हाला कळेल. ओके, याच्यात काही डाऊट? नो सर. ठीक आहे, आपण पुढे आयपी सेक्शन आहे आपला आयपी ऍड्रेस, त्या सेक्शन मध्ये पण पुन्हा बघूया. Subnetting. Subnetting is a process used in computer networking to divide an IP network into smaller, more manageable subnetworks or subnets. आता सबनेट जो आहे ना, आता तुमच्याकडे नेटवर्क आहे, ठीक आहे, जसं की तुमच्याकडे आयपी ऍड्रेस आहे, एक रेंज असते मोठी 110 पासनं पुढची रेंज पर्यंत. त्यामध्ये पण जसं की डिवाइड करण्यासाठी नेटवर्क तुम्ही मल्टिपल पार्ट्स मध्ये डिवाइड करू शकता. ओके, नेटवर्क डिवाइड करणं ते काय ते पण आपण पुढे सांगतो मी तुम्हाला, जसं की आपल्या आयपी सेक्शन आहे ना, तिथे तुम्हाला सबनेटिंग सांगतो. सबनेटिंग म्हणजे काय, समजा एक नेटवर्क आहे, एका नेटवर्कमध्ये 100 कम्प्युटर्स आहेत, बरोबर. तुम्ही 100 कम्प्युटर्सला तो आयपी ऍड्रेस त्या नेटवर्कमध्ये देऊ शकता. तर तुम्हाला काय करायचं आहे ना, तुमच्याकडे 4 वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत, ठीक आहे, किंवा तुमच्याकडे 2 वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत, तर तुम्हाला काय करायचं, त्या प्रोजेक्टला अर्धे आयपी ऍड्रेस डिवाइड करायचे आणि या प्रोजेक्टला अर्धे आयपी ऍड्रेस डिवाइड करायचे, दोघांमध्ये कम्युनिकेशन नाही ठेवायचे. तर तिथे सबनेटिंग यूज होते. तुम्ही सबनेटिंग करून, हे पण नेटवर्किंगचा पार्ट आहे, नेटवर्क टीम करत असते. ठीक आहे, सबनेटिंग जे पण आपण सध्या शिकतोय ते तुमचं नाही, नेटवर्किंगचं पार्ट आहे, पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे काय आयपी ऍड्रेस वगैरे तुम्हाला असाइन करावा लागू शकतो कधी कधी. ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. सबनेट मास्क जसं की इथे तुम्ही बघता, हा हा जो सबनेट मास्क असतो हा डिवाइड करत असतो नेटवर्कला. ठीक आहे, ते नेटवर्कचे ज्या तुम्ही क्लासेस आहेत ना, क्लासेसला पण हा सबनेट मास्कच डिवाइड करत असतो, क्लास 1 2 3 4 असे आयपी ऍड्रेसचे. ओके, नेटवर्क डिवाइड करण्यासाठी सबनेटिंग यूज होते, एवढं लक्षात ठेवा फक्त. लॉजिकल डिव्हिजन ऑफ अन आयपी नेटवर्क इंटू स्मॉलर पार्ट्स, म्हणजे फक्त लॉजिकल डायरेक्ट डिव्हिजन जे असणार ते लॉजिकल असणार. त्या नंबरला तुम्ही जो नंबर त्यामध्ये जो सबनेट मास्क आहे त्यामध्ये तुम्ही काही थोडेफार चेंजेस असतात. ठीक आहे, त्याच्यासाठी पण वेबसाईट आहे, ते पण मी तुम्हाला सांगणार, त्यात काय अडचण नाही. तुम्हाला ते डायरेक्ट कॅल्क्युलेशन करून दाखवतो मी. ते कॅल्क्युलेटर, आयपी कॅल्क्युलेटर म्हणून एक वेबसाईट येते, त्यामध्ये आपण त्या गोष्टी कॅल्क्युलेट करू शकतो. ओएसआय मॉडेल. आता ओएसआय मॉडेल जे आपण अगोदर बोललो होतो, नेटवर्क वर्क्स राउटर वर्क्स ऑन लेयर 3, ओके, स्विच वर्क ऑन लेयर 2, हे सर लेयर आहेत 1 to 7. ओएसआय मॉडेल, द OSI means open system interconnection. Okay, OSI model is a conceptual framework that standardizes the function of telecommunication or computing system into 7 abstractions layer. Each layer represents a specific set of functions and provides a clear separation of concerns. The OSI model helps understanding the डिझायनिंग नेटवर्क आर्किटेक्चर. आता इथे जे ओएसआय मॉडेल जे आहेत त्यांचं कन्सेप्च्युअल, इथे जे लिहिलेलं दिसून मला कन्सेप्च्युअल म्हणजे ऍक्च्युअल असं काही नाहीये. ठीक आहे, पण त्यांनी एक जे की आपलं ISO आहे, त्यांनी एक स्टँडर्ड बनवलेलं आहे की आपलं लेयर्स कसे वर्क करतात, त्यासाठी त्यांनी ओएसआय मॉडेल बनवलेले आहेत. याच्या थ्रू मला कळतं की नेटवर्किंग कशी होते. ओके, समजून घ्या, तुमचे हे जे लेअर आहेत 1 पासनं 7 पर्यंत, ह्याच्या खाली 3 लेअर आहेत, त्याला आपण लोअर लेअर म्हणतो आणि ह्या अप्पर लेअर असतो. तसं याला आपण सॉफ्टवेअर लेअर आणि हार्डवेअर लेअर पण म्हणतात याला. ठीक आहे, ही जी ट्रान्सपोर्ट लेअर आहे ती मेन या दोघांना कम्युनिकेट करत असते, दोघांचा हर्ट पण समजली जाते ट्रान्सपोर्ट लेअर. आता ते वर्क कसं करतात ते आपण बघूयात. हा ऍप्लिकेशन लेअर समजून घ्या, तुमचं जीमेलचं ऍप्लिकेशन आहे, तुमच्या मोबाईलमध्ये, सगळ्यांच्या मोबाईलमध्ये आपण जीमेल आहे ते एक्झाम्पल आपण घेऊयात सोपं. ठीक आहे, जीमेल तुम्ही यूज करता. आता तुम्ही इथून तुमच्या मोबाईलमधून एक ईमेल पाठवला, बरोबर. आता तुम्ही ईमेल पाठवला कुणाला की तुम्ही @gmail.com वाल्याला पण पाठवू शकता, किंवा @outlook वाला कुणी पण असेल, जसं आउटलुकचा ईमेल असेल त्याला पण पाठवू शकता, बरोबर. तुम्ही समजून घ्या आउटलुक वाल्याला ईमेल पाठवला, तर मग पुढची स्टेप काय असते, तुमच्या ऍप्लिकेशन मधून प्रेझेंटेशन लेअर एक असते. ऍप्लिकेशन लेअर झाली की प्रेझेंटेशन लेअर मध्ये येणार. ठीक आहे, तुमचं कम्युनिकेशन, तुम्ही ईमेल पाठवला, बरोबर. प्रेझेंटेशन लेअर मध्ये काय होत असतं की
तो तुमचा तुम्ही जो ईमेल पाठवला तो इन्क्रिप्ट होणार. इन्क्रिप्ट म्हणजे काय? एनिवन? इन्क्रिप्शन माहिती आहे? सर तेच सर तुम्ही आता सांगितलं होतं ना सर, हा, आपण समजा बरोबर. डेटा टाकतो तो करेक्ट, इन्क्रिप्टेड फॉर्म मध्ये पुढे जातो. पासवर्ड करेक्ट, वगैरे करेक्ट, आपण टाकतो समजा एसबीआयचा, करेक्ट, करेक्ट, करेक्ट. म्हणजे ते ते झालं कोणाला एक ऍक्सेस केसला. करता येणार नाही. हा, म्हणजे कोणाला हम्म. कळतच नाही. आता माझा पासवर्ड असा प्लेन टेक्स्ट मध्ये असं दिसतो आणि माझा नंतर इन्क्रिप्ट केल्यानंतर असं दिसतो. कोणाला कळणार आहे काय डेटा आहे? बरोबर. तर नाही नाही त्या ज्या कोणाला गोष्टी कळणार आहेत, इन्क्रिप्शन किंवा डेटा कन्व्हर्जन. आता तुम्ही जीमेल मधून ईमेल आउटलुकला पाठवताय, ठीक आहे. तर आउटलुक मध्ये कसला फॉर्मॅट पाहिजे, ठीक आहे. तर ते जे गोष्टी आहेत त्या प्रेझेंटेशन लेअर वरती होत असतात, की कुठल्या फॉर्मॅटमध्ये डेटा कन्वर्ट करायचा जो की आउटलुकच्या फॉर्मॅटशी कनेक्ट होईल. कारण की जीमेल जे आहे ते गुगलचं आहे, आउटलुक आहे मायक्रोसॉफ्टचं आहे. बरोबर. वेगवेगळ्या कंपन्या आहेत, त्यांचे वेगवेगळे सिस्टम्स आहेत. इथून ईमेल तुम्ही तिथे पाठवताय तर तिथे तो कुठल्या फॉर्मॅटमध्ये गेला पाहिजे, ठीक आहे. त्या गोष्टी प्रेझेंटेशन लेअर मध्ये होत असतात. नंतर तुमचं जीमेल इथे आला, तुमचा जो ईमेल आहे तो इथे आला, नंतर एक सेशन लेअर असते, ठीक आहे. आता सेशन लेअर मध्ये काय असतात ना, तुम्ही तुमचा ईमेल पाठवलाय, बरोबर. पूर्ण काहीतरी वर्ड्स आहेत भरपूर तुमचे असे, तुमचा हा ईमेल आहे, बरोबर. आता तुमचा ईमेल जो आहे तो वेगवेगळ्या पार्ट मध्ये, सेगमेंट्स मध्ये डिवाइड होतो, ठीक. नेटवर्क मध्ये काही तुम्ही जर सगळं पाठवताय ना, ते पूर्ण कधीच जात नसतं, तो सेगमेंट मध्ये जात असतो. ठीक आहे. वेगवेगळे पार्ट क्रिएट होतात त्याचे. इथून हा सेगमेंट झाले, इथून अर्धी सेगमेंट ही. मग ही जी सेगमेंट आहे हिला सिरियली कसं येतं तुम्हाला, की त्यामुळेच येतात. आता इथून 1 नंबरला हे पाठवलं पाहिजे, तर तिथे जाताना पण हे 1 नंबरला असलं पाहिजे. 2 नंबरला ही माहिती गेली, ठीक आहे. ही 2 नंबरला असली पाहिजे. ही 3 नंबरला गेली, ही 3 नंबरलाच असली पाहिजे तिथे, ठीक आहे. हे 4 नंबरला गेली, 4 नंबरलाच तिथे पण असली पाहिजे. ऑरेंज ते अरेंज वगैरे आपण म्हणतो ना, तसे अरेंज होतात बरोबर पॅकेज, ठीक आहे. तर ही जी माहिती इथून सेंड होते ती सेशन लेयर्सला होत असते, ठीक आहे. इथून सेशन तुमचं स्टार्ट होतं आणि ऑर्डर पण मेंटेन करतं. ऑर्डर मेंटेन म्हणजे काय? अगोदर तुमची ही माहिती गेली, बरोबर. पुढे इकडे आली समजा दुसऱ्या ईमेल मध्ये, इथे ही ही डिटेल्स येणार, ठीक आहे. मग नंतर ही डिटेल्स येणार, ठीक आहे. ती डायरेक्ट तुमच्या कम्प्युटरमध्ये अशी नाही आहेत. ती तुमच्या स्विच वरती, राउटरवरती पूर्ण माहिती एकत्र होणार आणि नंतर तुमच्या कम्प्युटरला मिळतात फ्रेम मध्ये. ओके. अशी माहिती ट्रान्सफर होत असते इथून आली इथे. ओके. नंतर इथून सेशन लेअर झालं, इथे नंतर ट्रान्सपोर्ट लेअरला येते. आता ट्रान्सपोर्ट लेअर मेन आहे, जे की तुमचं जे इथून एका जीमेल पासनं आउटलुक पर्यंत नेण्यासाठी, ठीक आहे. आता जीमेलच्या डेटा सेंटर मधून तुमचा मेसेज निघणार, तर तो जाणार आउटलुक पर्यंत. आउटलुकच्या म्हणजे मायक्रोसॉफ्टच्या डेटा सेंटरला जाणार, ठीक आहे. पण ते ट्रान्सपोर्ट लेअर वरती जे काय केबल्स वगैरे आपण म्हणतो, ठीक आहे, की इथून एका ऍप्लिकेशन मधून दुसऱ्यापर्यंत, त्याला ट्रान्सपोर्ट लेअर म्हणतो आपण. ते ट्रान्सपोर्टला जाणार. आणि ट्रान्सपोर्ट लेअरच्या खाली जेव्हा ट्रान्सपोर्ट म्हणून म्हणजे ट्रान्सपोर्ट जी इन्फॉर्मेशन होत असणार तुमची, ती कुठे येणार? नेटवर्क लेअरला. नेटवर्क लेअरला म्हणजे काय? प्रत्येक ठिकाणी राउटर्स लावलेले असणार, बरोबर. ती इन्फॉर्मेशन त्या राउटर्सला जाणार. मग तिथून मल्टिपल राउटर्स येतात, मी तुम्हाला सांगितलं. मग तिथून काय येणार? तुमच्या कंपनीच्या राउटरला येणार, ठीक आहे. तुमची इथे एक ऑर्गनायझेशन आहे, ऑर्गनायझेशनच्या राउटरमध्ये ती इन्फॉर्मेशन आली. म्हणजे आता इथून जीमेलला पाठवलं आपण, ठीक आहे. तर हा आपण समजू मायक्रोसॉफ्टचा राउटर, मायक्रोसॉफ्टच्या डेटा सेंटरचा राउटर आहे हा. त्या राउटरला इन्फॉर्मेशन गेली, तिथून त्यांच्या स्विचला जाणार आणि स्विच मधनं एक केबल जी त्यांच्या सर्व्हरला जाते, त्या सर्व्हर पर्यंत ती इन्फॉर्मेशन जाणार. मग तिथून परत इथून फिजिकल वगैरे येऊन तुमच्या मोबाईल मध्ये येणार, तुम्हाला जो ज्याने ईमेल पाठवला ती सेम तिथून असे रिटर्न होणार प्रोसेस. मी त्याच्यासाठी इमेज डाउनलोड केली होती, त्यातून तुम्हाला कळेल. हे बघा, त्याचा डॉट फिरतोय ना, डेटा सेंट, डेटा रिसिव्ड. दिसतं इथून डेटा तुम्ही पाठवता, इथे पोहोचला, इथून एंड युजरला जाणार. डेटा सेंटर, डेटा रिसिव्हर. तुम्ही इथून एक आउटलुकला मेसेज पाठवला, तो इथे डायरेक्ट जात नाही, तो या प्रोसेस थ्रू जातो, ठीक आहे. ही प्रोसेस कन्सेप्च्युअल प्रोसेस आहे, पण ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला मी दाखवलं आता अगोदर डायग्राम करून. एका ऑर्गनायझेशन मधून सर्व्हर मधून निघतो, स्विच मध्ये जातो, राउटरला जातो, नंतर बाहेर आयएसपीच्या राउटरला, असं ती कन्सेप्च्युअल प्रोसेस अशी असते. ओके. इथे दिसतंय ऍप्लिकेशन लेअर, इथे गुगल ओपन केलंय, ठीक आहे. इथून इथे प्रेझेंटेशन लेअर, ठीक आहे. इथे राउटर वगैरे इथूनच चालू होतात. राउटर स्विचेस, राउटर स्विचेस, राउटर स्विचेस. इथे तुमचं इंटरनेट, शेवटी फिजिकल लेअरला तुमचं इथरनेटला जे केबल कनेक्ट होतं ते. ओके. याच्यात काही क्वेश्चन्स आहेत?
त्याच्यात तुम्हाला फक्त लक्षात हे ठेवायचे की कोणी जर विचारलं तर OSI लेयर्स किती आहेत? 7. कुठल्या कुठल्या आहेत? ऍप्लिकेशन, प्रेझेंटेशन, सेशन, ट्रान्सपोर्ट, नेटवर्क आणि डेटा लिंक आणि फिजिकल. खूप कमी येणार सर्व्हरच्या इंटरव्ह्यूला कधी विचारत नाही, पण एखाद्या वेळेस कोणी विचारलं तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे, OSI लेयर काय आहे काय ते. हा. हॅलो. हॅलो हा हॅलो, सर, आवाज कटतोय विचारलं तुझा. होतं की डेटा लिंक. आवाज कटतोय हॅलो, तुझा. येते आवाज सर? हा येतोय आता, बोल. तर मागच्या वेळेस डेटा लिंक लेअर वरती क्वेश्चन विचारलं होतं सर, की डेटा लिंक लेअर काय करतो, म्हणजे त्याची. कुठला? डेटा लिंक लेयर स्विच असतो ना डेटा लिंक लेयरला. तिथून फ्रेम्स मध्ये तुझा डेटा ट्रान्सफर होत असतो डेटा लिंक लेयर वरनं. तो डेटा लिंक लेयर जर विचारलं ना तर डेटा लिंक लेयर मध्ये स्विच वरती डेटा स्विच मध्ये असतो. स्विच तिथे यूज असतात, लेअर टू स्विचेस आपण त्याला म्हणतो. तेव्हा जर असं विचारलं ना डेटा लिंक लेयर कशावरती काम करतो, स्विच म्हणायचं, स्विच. ठीक आहे, स्विच आणि मॅक ऍड्रेस असं म्हणायचं, कारण की आपले जे लेअर टू स्विचेस आहेत ते मॅक ऍड्रेस वरती आणि काम करतात. राउटर वरती सांग. नाही, राउटर नेटवर्क वरती असतो, नेटवर्क लेअरला. डेटा लिंक लेअरला स्विच असतो असं सांगायचं. ओके ओके सर. ओके. ओके सर. गाईज, कुणाला काही क्वेश्चन याच्यामध्ये? नो. ओके. Network topology. A network topology refers to the physical or logical layout of devices and connections in computer network. Different network topologies have unique characteristics that influence how data is transmitted and how the network is structured. तुम्हाला एखाद्या वेळेस विचारू शकतात की नेटवर्क टोपोलॉजी काय आहे, किती किती टाईपच्या नेटवर्क टोपोलॉजी आहेत. तर नेटवर्क टोपोलॉजी ज्या आहेत त्या रिंग आहे, मेस आहे, स्टार आहे, फुली कनेक्टेड आहे, लाईन आहे, ट्री आहे आणि बस आहे. ठीक आहे, या नेटवर्क टोपोलॉजीचे टाइप्स आहेत. ठीक आहे, एवढ्या टाईपच्या टोपोलॉजीज असू शकतात. टोपोलॉजी म्हणजे काय की तुमचे कम्प्युटर कसे कनेक्टेड आहेत त्याला आपण टोपोलॉजी म्हणतो. ठीक आहे, आता तुम्ही जर रिंग टोपोलॉजी बघितली, हे जे ब्लू तुम्हाला डॉट्स दिसत आहेत ना, ब्लू डॉट्स म्हणजे तुमचे कम्प्युटर्स आहेत असं समजून घ्या तुम्ही. ठीक आहे, याच्यामध्ये काय असतं ना, हा कम्प्युटर मधून इथे केबल गेलेली आहे, या कम्प्युटर मधून इथे केबल गेलेली आहे, इथून इथे, इथून इथे, इथून इथे, असं. ठीक आहे, याला आपण रिंग टोपोलॉजी म्हणतो. म्हणजे काय की रिंग टाईप कनेक्टिव्हिटी आहे. ठीक आहे, ओल्डर होते म्हणजे जुन्या काळात जेव्हा स्विचेस या गोष्टी नव्हत्या त्यावेळेस अशी कनेक्टिव्हिटी असायची. ठीक आहे, नंतर एक मेश टोपोलॉजी आहे. ठीक आहे, मेश टोपोलॉजी म्हणजे काय, इथे समजा तुमचा स्विच आहे, इथून इथे केबल गेली आहे, इथून इथे, इथून इथे. स्विचेस नव्हते तेव्हा आपण हब किंवा मॉडेम म्हणू शकतो, हब. ठीक आहे, इथून इथे, इथून इथे पूर्ण कम्प्युटर, इथून ह्या कम्प्युटर मधून ह्या कम्प्युटरला पण एक केबल गेली म्हणजे पूर्ण केबलच केबल. ठीक आहे, ही झाली मेश. स्टार टोपोलॉजी. स्टार टोपोलॉजी म्हणजे लेटेस्ट जी की आता यूज होते करंटली. हा आपला स्विच आहे आणि इथे दोन केबल जातात, या कम्प्युटरला आला, या कम्प्युटरला आला, या कम्प्युटरला केबल. ही ऍडव्हान्स टोपोलॉजी आहे आणि हीच करंटली यूज होते, स्टार टोपोलॉजी. ओके, हा तुमचा स्विच असतो, इथून केबल्स जातात मल्टिपल कम्प्युटरला. ओके, हे सगळे नेटवर्क टोपोलॉजी. ही फुली कनेक्टेड म्हणजे काय, सर्व डिव्हाइसेस एकमेकांशी कनेक्टेड. ठीक आहे, आता याच्यात कनेक्टिव्हिटीचा कसा प्रॉब्लेम असतो, इथे बघा, आता इथे रिंग टोपोलॉजी, इथे केबल इथे डिस्कनेक्ट झाली तर म्हणजे यांची कनेक्टिव्हिटी होणार नाही, बरोबर. इथून इथपर्यंतच होईल, यांच्या दोघांची कनेक्टिव्हिटी मिस होणार. मेश टोपोलॉजी म्हणजे कसं असतं, इथून इथून एक कनेक्टिव्हिटी, जर इथून हा केबल डिस्कनेक्ट झाला पण या कम्प्युटर तरी कम्युनिकेट करू शकतात का, याला करू शकतात. कशी जातील, इथून या कम्प्युटरला येऊन इथून इथे कनेक्ट होतील. ठीक आहे, सेम स्टार टोपोलॉजी मध्ये काय आहे, इथे एक कम्प्युटर जर एक केबल जर खराब झाली तर बाकीच्यांना प्रॉब्लेम येत नाही, बाकीचे कम्युनिकेट करत राहतात. कारण की काय होतं ना, इथून स्विच काय, स्विच मधून बाकीचे केबल कनेक्टेड असतात स्विचला. ठीक आहे, फक्त एक कम्प्युटरचं केबल खराब झालं तर फक्त त्याच कम्प्युटरला प्रॉब्लेम होईल, सगळ्यांना प्रॉब्लेम होणार नाही. ओके, ही आहे फुली कनेक्टेड. फुली कनेक्टेड म्हणजे काय, प्रत्येक कम्प्युटर एकमेकाशी कनेक्टेड असतो. प्रत्येक, इथे बघितलं एवढे केबल्स सारे, म्हणजे एवढे किती केबल्स लागतील तुम्हाला ते बघून घ्या. ओके, एक लाईन टोपोलॉजी. लाईन टोपोलॉजी म्हणजे सर्व कम्प्युटर्स एकमेकांशी लाईन मध्ये कनेक्टेड असतात. ट्री टोपोलॉजी मध्ये सेम ट्री सारखे कनेक्टेड असणार आणि बस मध्ये या पद्धतीने एक एक केबल वरती दोन्ही साईडने कम्प्युटर्स असणार.
ओके. मेन टोपोलॉजी आहे स्टार टोपोलॉजी. याच्यामध्ये काही तुम्हाला दुसरं विचारत नाही. इंटरव्ह्यू मध्ये जर विचारलं ना तर काय विचारतील, किती टाइप्स आहेत टोपोलॉजी नेटवर्क टोपोलॉजीचे, तर एवढे टाइप सांगायचे. आणि स्टार टोपोलॉजी विचारली तर स्टार टोपोलॉजी लेटेस्ट कोणती यूज होते तर स्टार टोपोलॉजी तुम्ही सांगू शकता. ओके. नेक्स्ट आहे नेटवर्क ट्रबल शूटिंग. आता नेटवर्क ट्रबल शूटिंग आपण कसं करतो, एक पिंग कमांड असते. ठीक आहे. आता मी इथे गुगलला पिंग केलं, ठीक आहे. माझ्या इथे जर पिंग नाही झालं तर याचा अर्थ काय, गुगल चालत नाहीये. ठीक आहे. गुगलचा सर्व्हर इथून जर पिंग जर आपल्याला भेटला नाही, याचा अर्थ काय, गुगलचं सर्व्हर डाऊन आहे किंवा मला त्याचा ऍक्सेस नाही. त्या कंडिशन मध्ये पिंग येणार नाही मला, बरोबर. अदरवाईज पिंग मला मिळतो. पिंग मिळतो म्हणजे तो समोरचा सर्व्हर अवेलेबल आहे. पण ऑर्गनायझेशन मध्ये जेव्हा तुम्ही काम करता ना, कधी कधी काय असतं माहितीये का, कनेक्टिव्हिटी एनेबल असते पण तुम्हाला पिंग होत नाही. ठीक आहे. पिंग होत नाही म्हणजे का, कारण की तो पिंग जो आहे तो डिसेबल केलेला असतो. कोणी पिंग नेटवर्क टीमने जो आहे तो डिसेबल केलेला असतो की तुमचा तो पिंग होणार नाही. ओके. ते डिसेबल काय करतात, त्याचे वेगळे रिझन्स असतात, कारण असतात. ठीक आहे. असं प्रत्येक ठिकाणी होत नाही. तुमच्या सेम नेटवर्क मध्ये पिंग अनेबल असतात, पिंग होत असतं. ठीक आहे. नाही झालं तर तुमच्याकडे वेगवेगळे ऑप्शन असतात. तुम्ही जसे की आपल्याकडे आहे आता ट्रेस रूट. आता ट्रेस रूट काय करतं ना, ते तुम्हाला सांगतं तुमची ट्रॅफिक कशी जाते. ठीक आहे. मी इथे आलो ना, आपण हा IP ऍड्रेस कॉपी करू. इथे आपण ट्रेस RT, ठीक आहे, ट्रेसट आणि हे रन केलं ना, आता तुमच्या या कम्प्युटर मधून ट्रॅफिक कशी कशी कुठून कुठून जाते तुम्हाला इथे ट्रेस राऊट मध्ये कळतं. ट्रेस राऊट म्हणजे काय, तुम्ही त्या राऊटला ट्रेस करताय. जो राऊट गुगल पर्यंत जातोय ना, आपली ट्रॅफिक अशी जाते अशी कळते. आता हे प्रत्येक जे आहेत ना, हॉप्स आहेत, ओव्हर अ मॅक्सिमम ऑफ 30 हॉप्स, म्हणजे 30 हॉप्स पर्यंत तुम्हाला इथे दाखवणार. 30 हॉप्स मध्ये काय, प्रत्येक ठिकाणी एक एक डिव्हाइस. हा बघितला, हा कशाचा IP आहे मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं. IP4. नाही नाही नाही, पण कशाचा आहे, माझ्या इथे कशाचा IP ऍड्रेस आहे. तुमचा याचा सर, गाईज मी इथे दाखवलं होतं तुम्हाला, हे बघा. तुमचा IP ऍड्रेस आहे सर, तुमच्या राउटरचा आहे, माझ्या कम्प्युटरचा हा आहे. हा माझ्या राउटरचा IP ऍड्रेस आहे, डिफॉल्ट गेटवे. म्हणजे बाहेर जाण्यासाठी त्यांनी काय चूज केलं, डिफॉल्ट गेटवे हा पाथ चूज केला, बरोबर. या राउटरला गेला, राउटर मधनं इथे जातोय तो. इथे कुठे, ABTS नॉर्थ डायनॅमिक, एअरटेल ब्रॉडबँड. ठीक आहे. त्यांच्या एअरटेल ब्रॉडबँडच्या राउटर स्विचला केला. ठीक आहे. तिथून त्यांच्या दुसऱ्या स्विच राउटर इथे एनर्जी कॉर्पोरेट एअरटेल, हा पण एअरटेलचाच आहे डिव्हाइस. कुठून कुठून आपली ट्रॅफिक जाते त्यांच्या वेगवेगळ्या राउटर मधून हे चालली आहे, हे तुम्हाला कळतं. म्हणजे इथे पोहोचण्यासाठीचा रूट आपण ट्रेस करतो. प्रत्येक ठिकाणी आहे ट्रेस कम्प्लीट. आता इथून आला, इथे बघा बॉम्बे समथिंग, BOM म्हणजे बॉम्बे. बॉम्बे मध्ये कुठलं तरी यांचं एक सर्व्हर असणार आहे गुगलचं, त्याचा हा IP ऍड्रेस आहे. ठीक आहे. तर तिथून मला त्यांचं सर्व्हर असेल किंवा त्यांचा एक पॉईंट असेल, तिथून मला ऍक्सेस झाला. ठीक आहे. BOM म्हणजे तर नेमिंग वरून आपण समजून घ्यायचं की बॉम्बेमध्ये त्यांचं काहीतरी आहे. तिथून मला ही वेबसाईट ऍक्सेस होते. त्यांच्या वेबसाईटचं कुठलं एखादं सर्व्हर असू शकतं त्यांनी तिथे स्टोअर केलेला. ठीक आहे. असं ट्रेस कम्प्लीट होतो. ओके. कळलं कशासाठी ट्रॅफिक. आता इथून किती स्विचेस राउटर मधून त्यांनी गेली ट्रॅफिक हे आपल्याला दाखवलं. ओके. हे तुम्ही तुमच्या नेटवर्क ट्रबल शूटिंग मध्ये चेक करू शकता. तुम्ही कंपनीमध्ये तुम्हाला येतात ना काही काही क्वेश्चन येतात, म्हणजे कनेक्टिव्हिटी, एखादं ऍप्लिकेशन सर्व्हर आहे, एका सर्व्हरवरून ते कनेक्टिव्हिटी नाही होते किंवा ते वेबसाईट चालत नाही, त्यावेळेस तुम्ही हे पिंग कमांड झालं, ठीक आहे, ट्रेसट झालं, पुन्हा एक असते पोर्ट नंबर चेक करायचा. आता इथे आपण चेक करू याचा पोर्ट नंबर कुठला असतो, वेबसाईटचा पोर्ट नंबर. गाईस, वेबसाईट कुठली वेबसाईट असेल, कुठल्या पोर्ट नंबरवरती लिसन करते, कुठला पोर्ट नंबर आलो पाहिजे त्यासाठी. तर 443. करेक्ट, 443. मी आता इथे घेतलं, टेलनेट लिहिलं, इथे गुगलचा IP ऍड्रेस टाकला. ठीक आहे. इथे मी -पोर्ट 443 इथे एंटर केलं. ठीक आहे. आपल्याकडे टेलनेट इन्स्टॉल नाहीये, मी इथे PowerShell करतो. PowerShell. ठीक आहे. इथे एक कमेंट आहे टेस्ट नेट
कनेक्शन, पुढे IP ऍड्रेस. ओके, टेस्टनेट कनेक्शन. तुम्हाला बऱ्याच वेळेस होऊ शकतं असं ऑर्गनायझेशन मध्ये जॉईन झाला कंपनीमध्ये आणि जर टेलनेट टाकलं ना, तुम्हाला इथे टेलनेट इज नॉट रिकॉग्नाइज एज इंटरनल एक्सटर्नल कमांड. तुम्ही इन्स्टॉल पण करू शकता, मी सांगतो कसं इन्स्टॉल करायचं. पण दुसरं ऑप्शन आहे, तुम्ही लगेच PowerShell मध्ये तुम्ही ट्रबल शूटिंग कॉलमध्ये ओपन नाही करत बसणार, इन्स्टॉल नाही करत बसणार, बरोबर. मला अल्टरनेटिव्ह वे माहिती पाहिजे, मी ते PowerShell टाकलं, मी डायरेक्ट PowerShell पण ओपन करू शकतो. PowerShell असतं इथे, ती कमांड डायरेक्टली चालते PowerShell मध्ये. ओके, इथे तुम्ही डायरेक्ट टाईप करू शकता. पण इथे कमांड प्रॉम्प्ट मध्ये जरी PowerShell तुम्ही टाईप केलं ना, PowerShellचा इंटरफेस देतो मला. इथे मी आता -4443 रन करतो. तर PowerShell आणि टेलनेट हे सेमच आहे ना सर? कमांड टेलनेट कमांड लाईन जे इंटरफेस आहे, हा कमांड लाईन जसं की ओल्ड म्हणू शकता आणि PowerShell लेटेस्ट आहे. असं मायक्रोसॉफ्टच आहे, दोन्ही यूज होतात याच्यामध्ये OS मध्ये. PowerShell लेटेस्ट आहे. PowerShell मध्ये स्क्रिप्टिंग वगैरे सारे ऑप्शन आहेत. ठीक आहे, इथे दिसतंय आता TCP सक्सेड ट्रू. टेस्ट याने जी टेस्ट रन केली होती, रिमोट पोर्ट नंबर काय होता, रिमोट म्हणजे त्या सर्व्हरचा 443. रिमोट IP ऍड्रेस काय होता, हा. ठीक आहे, त्याचा कम्प्युटर नेम पण हाच टाकला होता आपण. ठीक आहे, त्याने कुठून आपल्या कम्प्युटरवरून ट्राय केलं या पोर्ट वरती. याचा अर्थ काय झाला, इथून सक्सेस होत आहे म्हणून. सोर्स ऍड्रेस म्हणजे हा आपला ऍड्रेस आहे, ठीक आहे, आपल्या कम्प्युटरचा. म्हणजे इथून त्याने या रिमोट सर्व्हरला टेस्ट केले या पोर्ट नंबर साठी. म्हणजे याचा अर्थ काय, तो वेबसाईट जे आहे ती, तो जो पोर्ट नंबर आहे तो आलो आहे आपल्या फायरवॉल मध्ये, आपल्या राउटर मध्ये, सगळीकडे. ठीक आहे, जर इथे तुम्हाला डिनाय असेल तर तो पोर्ट नंबर आपल्याकडे अलाव नाहीये, तिकडे अलाव नाही, किंवा त्या सर्व्हरच्या लेवलला अलाव नाहीये असं. रिमोट सर्व्हरवरती, रिमोट पोर्ट आहे, आपण रिमोट सर्व्हरवरती टेस्ट केला की तिकडे हे पोर्ट अलाव आहे की नाही. त्यांनी जर हा पोर्ट तिकडे ब्लॉक केला, कोणालाच ऍक्सेस होणार नाही इंटरनेट. समजलं? येस सर. त्यांच्या गुगलच्या जर फायरवॉल मध्ये त्यांनी टाकलं की डिनाय ट्रॅफिक किंवा ब्लॉक ट्रॅफिक फ्रॉम 443, तर ती वेबसाईट कोणाला ऍक्सेस होईल का बाहेर? नाही, ऍक्सेस होणार नाही. ओके, आणि आणखी आहे IP कॉन्फिग. इफ कॉन्फिग जे इथे लायनक्स साठी आहे, IP कॉन्फिग मी तुम्हाला आत्ताच दाखवले होते. ठीक आहे, IP कॉन्फिग म्हणजे काय, त्याच्यात IP ऍड्रेस दिसतात, आपला IP ऍड्रेस काय आहे, सबनेट काय आहे, आणि डिफॉल्ट गेटवे वगैरे काय आहे, ते डिटेल्स आपण त्यात बघू शकतो. ठीक आहे, कॉमन इश्यूज काय असतात की कनेक्टिव्हिटी प्रॉब्लेम असतो. सगळ्यात जास्त प्रॉब्लेम कनेक्टिव्हिटी असते, इथून इथे कनेक्टिव्हिटी होत नाही, किंवा IP जे आता मी असाइन केलाय कुठल्या कम्प्युटरला, तो करेक्ट केलेला नाही, त्यात काहीतरी चुकीचा IP ऍड्रेस टाकलाय, तर तो प्रॉब्लेम येऊ शकतो. हार्डवेअर माल फंक्शन म्हणजे काहीतरी स्विच खराब झालंय, बरोबर, स्विच मध्ये एखादं केबल काहीतरी निघलंय, ते कुठलंही म्हणजे स्विच खराब झालंय किंवा राउटर्स खराब झालाय, त्यावेळेस पण तुम्हाला कनेक्टिव्हिटी इश्यूज येऊ शकतात. ओके, बेसिक तुमच्यासाठी काय आहे, तुम्हाला पिंग माहिती असलं पाहिजे, ट्रेस राऊट माहिती असलं पाहिजे, आणि पोर्ट कनेक्टिव्हिटी चेक करण्यासाठी टेलनेटची कमांड किंवा PowerShellचे टेस्टनेट. आता इथे बघायचं टेलनेट झालं नाही, आपण आता टेलनेट जर वर्क करायचं असेल ना, इथे बघायचं टेलनेट आपण केलं होतं. इथे काय म्हणतंय, टेलनेट इज नॉट रिकॉग्नाइज ऍज द इंटरनल और एक्सटर्नल कमांड. कारण की काय, त्याचं एक सॉफ्टवेअर असतं इंटरनल, ते मला इन्स्टॉल करावं लागतं. आता इथे आपण करूया, कंट्रोल पॅनल ओपन करतो मी. आता इथे तुम्हाला यायचं आहे प्रोग्राम्स अँड फीचर्स मध्ये, इथे दिसतं हॅलो, इथे टर्न विंडोज फीचर ऑन और ऑफ. इथे जर तुम्ही स्क्रोल डाऊन केलं, इथे दिसतं टेलनेट क्लायंट. ठीक आहे, टेलनेट सर्व्हर असतो, जर टेलनेट सर्व्हर कधीच इन्स्टॉल नाही करायचं, टेलनेट क्लायंट इन्स्टॉल करायचं, कारण की आपल्याला क्लायंट पाहिजे. आता मी ते ओके करतोय ना. ओके, चेंजेस कम्प्लिटेड, क्लोज. तर मी काय करतो, हे जे कमांड आहे, हे सेम कमांड आपण इथून कॉपी करून घेऊयात. कमांड प्रॉम्प्ट क्लोज करूयात, पुन्हा आपण कमांड प्रॉम्प्ट मध्ये
टाईप करूया CMD हे कमांड प्रॉम्प्ट हायफन पोर्ट 443 telnet user log file host name port number कनेक्ट झालं तर पोर्टची गरज नाही. तिथे आता आपल्याला अगोदर सारखा एरर आला की नाही, अगोदर काय होतं त्याला कमांड समजली नाही काय, कारण की त्याचं जस्ट बेसिक सॉफ्टवेअर होतं ते तिथे इन्स्टॉल नव्हतं. तर इथे असं आलं म्हणजे इथे दिसतं तुम्हाला टेलनेट इथे कनेक्ट झालंय याचा रिझल्ट असतो. कमांड प्रॉम्प्ट मध्ये असं दाखवतं, पॉवरशेल मध्ये वेगळं दाखवतं, ट्रू म्हणून येतं तिथे. बरोबर, कमांड प्रॉम्प्ट मधून चेक कराल तर असं येणार तुम्हाला. आता कनेक्ट झालंय इथे. ओके, सेम पुन्हा तुम्ही दुसरं कशाला पण करू शकता, कुठला आयपी ऍड्रेस मी यूज करता इथून google.com टेलनेट google.com ला कनेक्ट झालं. कनेक्ट झाला तर असं आहे ना, जेव्हा फेल होतं ना तेव्हा तिथे येतं तुम्हाला डिस्कनेक्टेड म्हणून. आपण इथे आपण काय करूयात, पोर्ट नंबर दुसरा घेऊयात 3389. आता बघा कनेक्टिंग येते, फेल होऊन जाते. तिथे 89 कशाचं पोर्ट आहे माहिती आहे का कोणाला? एनीवन? गाईज आहे RDP चा पोर्ट नंबर. RDP म्हणजे काय की तुम्ही एका कम्प्युटरवरून दुसऱ्या रिमोट कम्प्युटर ऍक्सेस करताना त्यासाठी RDP कनेक्शन म्हणतात. त्यासाठी RDP पोर्ट विंडोज सर्व्हर साठी हा पोर्ट असतो, लायनेक्स साठी 22 असतो. इथे काय दाखवते, कनेक्टिंग टू google.com कुड नॉट ओपन कनेक्शन टू होस्ट ऑन पोर्ट 3389 कनेक्शन फेल्ड. ओके, जो पोर्ट ते का ओपन ठेवतील असले पोर्ट, बरोबर, ज्याने की त्यांच्या फायरवॉल वरती ओपन नसतं, त्यांच्या फायरवॉल वरती ब्लॉक असतील सगळे पोर्ट. जो फक्त वेबसाईट साठी आहे तो त्यांनी ओपन ठेवला. ओके, टेलनेट आपण कनेक्टिव्हिटी चेक करत असतो. अंडरस्टूड गाईज? येस सर. येस सर. ओके, हे टेबल शूट एवढ्या स्टेप्स तुम्हाला माहिती असल्या पाहिजे आता. ठीक आहे, ठीक आहे, दॅट्स इट. आजच्यासाठी एवढंच होतं. ठीक आहे, आपण IP ऍड्रेसचं सेक्शन जे आहे ते आता नंतर बघूया नेक्स्ट वीक मध्ये. ठीक आहे, कारण की त्याला पण भरपूर वेळ जाईल, तर कम्प्लीट होऊ शकणार नाही ते. प्रॅक्टिकल वगैरे कधी चालू होईल सर? प्रॅक्टिकल तुम्ही नेक्स्ट वीक मध्ये आपण करूयात. आता मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला एक ISO तिथे दिलेले आहेत ना, ते तुम्ही डाउनलोड करून ठेवा आत्ताच. ठीक आहे, आणखी नेक्स्ट वीक तर जाईल असंच, त्यामध्ये थोडंफार नेक्स्ट वीक मध्ये बघूया, चालू झालं तर होऊ शकतं. इन्स्टॉलेशन तर होऊनच जाईल नेक्स्ट वीक मध्ये, मला असं वाटतंय. हो, होऊन जाईल. ठीक आहे, प्रॅक्टिकल. तर तुम्हाला जे आता मी ऍक्सेस दिलाय रेकॉर्डिंगचा, कोणी स्क्रीन शेअर करतं का, ज्याचं ओपन आहे ते? कोणाकडे का ओपन? करू का सर स्क्रीन शेअर? हो हो, ओके, कॉल करतो. ते काल शेअर केलं होतं, तुम्ही तेच म्हणताय हा ना? हा, करेक्ट करेक्ट. हा, ओपन कर, शेअर कर. तुम्ही ISO फक्त डाउनलोड करून ठेवा सध्या. हा, तिथे जा ना त्या फाईल याच्यावरती. मध्ये एक मिनिट. हा, इथे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स मध्ये क्लिक कर. ठीक आहे, इथे जा ISO डाउनलोड. हा, तिथे जा. हा, इथे ते लिंक कॉपी कर, त्यावरती क्लिक कर, सिलेक्ट करून किंवा पूर्ण सिलेक्ट कर. तिथे 16ची तुम्हाला बघा, तुम्हाला यावर प्रॅक्टिकल कशावर ठेवायचं, काय 16 वर करायचं, 19 करायचं का, कुठले सर्व्हर OS यूज करायचे, 2022 यूज करायचे? चालू करू सर.
ठीक आहे की चालेल. बेटर राहील सर. पण हा ठीक आहे 22 तुम्ही ठेवलं ना, पण असं नका समजू की 22 तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये सांगाल. इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही सांगाल आमचे सर्व्हर 2019 वरती आहेत, 16 आहेत आणि थोडेफार आता 22 ला पण आहेत. ठीक आहे, कारण की ज्यादा यूज 2019 होत आहे सध्या करंटली. ठीक आहे, हळूहळू होते पण थोडंसं कमी काउंट आहे 2022 ला. ओके, 19 सगळ्यात जास्त आहे सध्या मार्केटमध्ये. 19 देऊ का मग सर? हा सेमच आहे. तुम्ही कशावर तुम्ही एका याच्यावर जरी केलं ना, 16 तुम्ही कुठल्याही वेळेस 16 नका करू. 16 असू द्या, 19 करा. 19 वरती ठेवा आपण यावेळेस. 19 तुम्ही सगळेच इन्स्टॉल करून ठेवा. तिन्ही पण इन्स्टॉल करा आणि तुम्ही तिन्ही पण इन्स्टॉल करून बघा. तुम्हाला काहीच फरक जाणवणार नाही. सेम असतो. म्हणजे कुठली एक ओएस आली ना, तुम्हाला जर त्या तिन्ही पण इन्स्टॉल करायचं, डाउनलोड करायचं. ठीक आहे, हा, तिथे नवीन पेज, हा नवीन हे ओपन करणार पेज तिथे बाजूला. हे याच्यामुळे हा नाही तिथे होत. नाही होईल ना, बाजूला क्लिक करणार. तिथे एक टॅब आहे ना, प्लसचा टॅब, तिथे क्लिक. ते ओपन कर. नाही नाही, ते स्क्रीन शेअरिंगचं येते सर. एक मिनिट ते हो का, ते cancel आम्हाला झालं. दिसत नाही ते. एकच मिनिट करतो मी. खूप सिंपल, तुम्ही त्याच्यावरून ते डाउनलोड करू शकता. हायपर सगळ्यांचं चालतंय का? हो सर. चालतंय ना. हायपर रेडी करून ठेवा, ज्यांचं कोणाचं होतंय. ठीक आहे, वीक मध्ये नाही झालं तरी आपण नेक्स्ट सॅटर्डेला करून घेऊया हायपर पण. ओके, हा इथे 60 वेट ISO डाउनलोड दिसतंय. ISO 64 बिट एडिशन, त्यावरती क्लिक करायचं. आता डाउनलोड सुरू होईल. हा, डाउनलोड सुरू झालंय. ओके, तिन्ही OSचं असं. आणि विंडोज 10चं डाउनलोड कसं करायचं त्याचा एक मी व्हिडिओ पाठवतो. ठीक आहे, ते पण करून ठेवा, म्हणजे रेडी करून ठेवा, तुमच्याकडे असलेलं बरं आहे. ठीक आहे, या वेगवेगळ्या लँग्वेजेस आहे, आपल्याला इंग्लिश वालच करायचं आहे. ठीक, हे जे ओके ISO दिसतात ते वेगवेगळ्या लँग्वेजेस, रशियन, स्पॅनिश. ठीक आहे, त्या लँग्वेजेससाठी आपल्याला इंग्लिश वालच करायचं आहे फर्स्ट. ओके, तिथे डाउनलोड मध्ये बघू शकतो तो प्रोग्रेस किती आहे. ओके, बाकीच्या पण डाउनलोड करून ठेवूस. आणि विंडोज 10चे पण कर, तुला जमली तर ठीक आहे, नाहीतर मी एक व्हिडिओ पाठवतो वेळ डाउनलोड ग्रुपवरती, तुम्ही तो बघून करू शकता. चालेल सर. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप त्यात असतील कसं करायचं. सर मग हे मॅक मध्ये रन नाही होणार ना? तुझा हायपर नाही चालणार आहे त्याच्यात? हायपर बी नाही चालणार आहे का? नाही, तुझे त्याच्यामध्येच करून बघ ना मग. नाहीतर एखादा लॅपटॉप बघ असला तर. मला तुझं काय म्हणतोय मी, हायपर साठी हायपर प्रॅक्टिस होणं खूप गरजेचं आहे ना. तुला प्रॅक्टिस होऊन जाईल हायपर कसं यूज करायचं काय. अच्छा. हम्म. सर असं आता जे आपण विंडोज सर्व्हर जे हे करतोय तसं, म्हणजे काय काय कंपनी, बाकी कंपनी ते लिनक्स आणि मॅक वर असतात ना फुल्ली? नाही नाही, तसं नसतं. आता बघ, आता हे असतं कुठल्याच कम्प्युटरमध्ये असं नसतं की सगळेच लिनक्स सर्व्हर आणि सगळेच विंडोज सर्व्हर असं नसतं. मिक्स असतात कधी पण, दोन्ही पण. तिथे अच्छा. लिनक्स सर्व्हर्स पण असतात आणि विंडोज सर्व्हर पण असतात, असं दोन्ही पण. तर त्याच्या वेगवेगळ्या टीम असतात. लायनसची टीम वेगळी आणि विंडोजची टीम वेगळी. तर विंडोज टीमकडे बघ मेन इन्फ्रास्ट्रक्चर असतं, कारण की विंडोज टीमकडे VMware पण असतं आणि हायपर व्ही पण असतं. आता ते ओके. हायपर व्ही आणि VMware काय आहे ना, बऱ्याच ठिकाणी सेमच टीम काम करते. ठीक आहे, विंडोज आणि VMware त्याच्यात काय असतं ना, की जे काही तुमचे व्हर्च्युअल मशीन्स बनतात. आता आपण हा हायपर व्ही काय यूज करतोय तुम्हाला माहिती आहे ना, की मल्टिपल व्हर्च्युअल मशीन्स बनवण्यासाठी. ठीक आहे, तर तसंच ऑर्गनायझेशनमध्ये पण विंडोज सर्व्हरमध्ये हायपर व्ही असतो आणि VMware सर्व्हर जे असतात फिजिकल सर्व्हर, त्या ESXi होस्ट वगैरे म्हणतो, त्यावरती आपण मल्टिपल व्हर्च्युअल मशीन्स क्रिएट करू शकतो. तर विंडोज मशीन्स पण बऱ्याच त्या VMware वरती क्रिएट असतात आणि लायनेक्सच्या पण मशीन्स त्याच्यावरतीच क्रिएट असतात. तर त्याच्यामध्ये हायपर व्ही VMware आपण बघतो पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर, फक्त OS साईड ते बघणार असं, अच्छा, लिनक्स वाले असं. म्हणजे फरक असतो का सर खूप आपल्या ह्याच्या लर्निंग मध्ये आणि त्याच्या? हो, लिनक्स ती ऑपरेटिंग सिस्टम वेगळी आहे ना, त्यामध्ये फक्त कमांड प्रॉम्प्टच असणार सगळं. कमांड लाईनने होणार सगळ्या गोष्टी. अच्छा. हो. ओके, गाईज आणखी काही क्वेश्चन? सॉरी, आवाज नाही येत रे शुभम. हॅलो. हॅलो. हा हा, बोल ना, आता येतोय.
हा तिन्हीपैकी एक कोणतं तरी इन्स्टॉल करून टाकतो सर म्हणलं ते चालेल Microsoftचं. चालेल चालेल. हो तुम्ही कुठली एक OS घ्या, म्हणजे 2019 हो घेऊ हो शकता तुम्ही. सध्या लेटेस्ट मध्ये ती चालू आहे ना, आपण ती चालू आहे. तर कुठली म्हणजे तुम्ही इन्स्टॉल नंतर कुठली करा प्रॅक्टिकल साठी. ठीक आहे, पण सध्या एक ठेवा तुम्ही. असं नाही की एकच इन्स्टॉल करायची, तुम्ही मल्टिपल इन्स्टॉल करू शकता नंतर. ठीक आहे, फक्त पण आपल्या ऍक्टिव्ह डायरेक्टरीचं कसं आहे ना, सेम व्हर्जन ठेवायचं आपण. ठीक आहे ना, इन्स्टॉलेशनच्या वेळेस. ओके. तुम्ही नंतर जेव्हा प्रॅक्टिकल वेगवेगळे करत राहाल ना, तुम्ही वेगवेगळे OS तुम्ही नंतर यूज करू शकता. कारण की जसं फक्त हँड्स ऑन येण्यासाठी त्यात काही डिफरन्स नाही आहे. तुम्ही 2019 वगैरे कुठल्या एका OS वर केली, तुम्ही कुठल्या बाकीच्या OS वरती काम करू शकता. हॅलो. हा ठीक आहे. येस. सर हे काल आणि आज जो सेशन झाला ना, हा हा त्याच्यावरती काही इंटरव्ह्यू क्वेश्चन्स असतील तर ते पण द्याल का? म्हणजे साइड बाय साइड ते पण प्रिपरेशन चालेल मध्ये राहू. चालेल, हे पण देतो मी, करतो. कारण की आजचं काही नाही, फक्त मी तुम्हाला जे इंटरव्ह्यू मी त्याच्यावर सांगत असतो. ठीक आहे, कॉल घेतानाच की हे डेटा लिंक क्लिअर किंवा जे काही तुम्हाला, ठीक आहे, मी त्याच्यावर काढतो क्वेश्चन्स आणि देतो, काही अडचण नाही. तसं आपल्याकडे ऑलरेडी सेट आहे क्वेश्चन्सचा. ठीक आहे, त्यामध्ये असतं, पण मी याच्यामधून पण काढतो कुठले कुठले क्वेश्चन येतात. कारण की IP चं पण राहिलं ना आपलं आणखी, ते क्वेश्चन्स मी काढून देतो तुम्हाला, काही अडचण नाही. बाकी जे हार्डवेअरचं जे ओके कालचं चालेल. सेक्शन झालं ना, त्यात तुम्हाला काय आहे, कुठलं सर्व्हर आहे काय ते मी ऑलरेडी सांगितलं होतं, पण मी तुम्हाला काढून देईल त्याचे क्वेश्चन्स, काय अडचण नाही. ठीक आहे, हो सर, टॉपिक टू ओके सर. टॉपिक ओके. भेटले तर हे सोपं जाईल आपल्याला. काय अडचण नाही, काय अडचण नाही. काढूया. क्वेश्चन आन्सर द्या सर, आन्सर पण द्या सर. आन्सर ठीक आहे, आन्सर पण काढू आपण, काय अडचण नाही. हो, म्हणजे सर सोप्या पद्धतीने समजा आन्सर निघले तर तुम्हाला इंटरव्ह्यू क्रॅक करायला सोपं जाईल समजा, असा विषय आहे. नाही, बाकीचे टॉपिक्सचे आम्ही ऑलरेडी मी क्वेश्चन्स काढलेले आहेत, पण तरी आपण पुन्हा काढत, मी पुन्हा देईन तुम्हाला क्वेश्चन्स आन्सर, काहीच अडचण नाही प्रत्येक टॉपिक वाईज. तर आम्ही जर कसं आहे माहिती आहे का, आम्ही जर शोधायला गेलो समजा आन्सर तर वेगवेगळ्या पद्धतीने येतील सर्वांचे आन्सर बरोबर वेगवेगळे. बरोबर, काय अडचण नाही. थोडं किचकट पण होऊ प्रत्येक शकतात टॉपिकच्या आन्सर. चालतं, प्रत्येक टॉपिकच्या वेळेस मला आठवण द्यायचं, जा आपण काढत जाऊ क्वेश्चन्स आन्सर. सर ठीक मग आहे, जे हो. मी UTM वर विंडोज रन करायलो त्याच्यावर Hyper-V आणि VMware रनच नाही होणार का? कोणतं? मी आता Mac-वर UTM वर विंडोज रन करायलो ना, Windows 11. तर हो मग का? Hyper-V आणि त्याच्यात नाही होणार ना, तो मॅक ऑलरेडी, मॅक मध्ये ऑलरेडी तो याचं व्हर्च्युअल मशीन ते यूज करतोय, बरोबर. त्या व्हर्च्युअल मशीन मध्ये व्हर्च्युअल मशीन क्रिएट नाही होणार ना, Hyper-V. तो ट्राय करून बघू शकतो, पण ते होणार नाही. आता ट्राय करून बघ. ठीक आहे, म्हणजे होणार नाही असं आहे. तुमच्या दोघांकडे पण मॅक आहेत का? नाही, माझ्याकडेच होतं. हो का, मला वाटलं शुभमकडे आहे. म्हणजे आपण विंडोजवर जाऊन फक्त Hyper-V टाकायचे का गुगलवर डाउनलोड नाही करायसाठी? नाही, ते सोपं असतं. आपण नेक्स्ट याच्यात बघूयात. ते काय, ते जसं आता मी टेलनेट इन्स्टॉल केलं, बघितलं तुम्ही, तर टेलनेटच्या खालीच ऑप्शन आहे याचं. मी स्क्रीन शेअर करतो, एकच मिनिट. इथे मी इथे आलो होतो, बरोबर, विंडोज फीचर टर्न ऑन ऑफ. ओके, इथे आलो ना, इथेच ऑप्शन असतं त्याचं, Hyper-V दिसतं. हे सगळं सिलेक्ट करून ओके करायचं असतं. ठीक आहे, इथे सिलेक्ट केलं नाही, सिलेक्ट होऊन जातं. हे ऑप्शन असतं, सिलेक्ट करून ओके करायचं. ते लॅपटॉप रिस्टार्टला विचारतं आणि रिस्टार्ट घ्यायचं. आणि VMware सेपरेट करावं लागेल मग. VMware कशाला करतो ना, Hyper-Vच पाहिजे ना आपल्याला. फक्त Hyper-V पाहिजे का? हो, VMware VMware वेगळा कोर्स आहे, तो आपल्यात कव्हर नाही ना. VMware वेगळा कोर्स असतो, डिफरंट. आपला विंडोज सर्व्हरचा कोर्स आहे. VMware फुल एक टेक्नॉलॉजी, ते तुला शिकायला भरपूर दिवस जातील, असं आहे. हो. पण आपण Hyper-V इथे कव्हर करतोय आपण, कारण की Hyper-V कसं आहे ना, आपल्या प्रॅक्टिकल आपण Hyper-V वरतीच करतोय ना, तर तुमचं Hyper-V कव्हर होऊन जातं. VMware वेगळी टेक्नॉलॉजी आहे, विंडोज वेगळी टेक्नॉलॉजी आहे. ठीक आहे, आपण इथे विंडोज सर्व्हर शिकतोय. जसं Hyper-V आहे ना, मशीन्स वगैरे व्हर्च्युअल मशीन क्रिएट करू शकतो, तसं VMware वरती पण आपण करू शकतो. VMware तुम्हाला शिकायची गरज नाही. मी तुम्हाला कधी एखादी अपॉर्च्युनिटी मिळाली ना, कुठल्या ऑर्गनायझेशन मध्ये गेलात ना, तुम्ही ऑटोमॅटिक शिकून जाता VMware. कारण की विंडोज टीमचा तेवढा फायदा असतो. विंडोज टीम मध्ये Hyper-V पण असतं, तर तुम्हाला Hyper-V डायरेक्ट काम करायला मिळतं, डायरेक्ट शिकून जाता तुम्ही Hyper-V. सर मी स्क्रीन शेअर करतो, एकदा ते चेक करा ना, म्हणजे कशात जायचं मला सांगा. आपण सॅटर्डेला करूयात ना, आत्ताच प्रॅक्टिकल करायचं नाही आपल्याला, सॅटर्डेला करायचं आहे. ठीक. सॅटर्डेला करूयात. तुझं विंडोज 11 आहे का?
ते होणार पण नाही. तुझं हे तुझं होम आहे ना तुझं? हो हो होम मध्ये होत नाही. आपल्याला एक स्क्रिप्ट रन करावी लागेल. मी ते स्क्रिप्ट काढून ठेवतो. ते स्क्रिप्ट रन करून करूयात आपण. ते प्रोफेशनल एडिशन जे असतात ना, एडिशन आता मी ते जर चेक केलं नाही ते विंडोज 10 इथे विंडोज 10 प्रो प्रो दिसतंय. ते प्रोफेशनलला ते फीचर्स बाय डिफॉल्ट असतात. पण जे होम असतात ना, होम लायसन्स, त्यांना आपल्याला एक वेगळा वे स्क्रिप्ट रन करून करावं लागतं. त्याला खूप वेळ जातो. ठीक आहे, आपण सॅटर्डेला ते करू, कारण की आपलं प्रॅक्टिकल आणखी सॅटर्डेच्या पुढे होईल. संडेला पण थोडं आपलं फक्त इन्स्टॉलेशन चालू होईल, आपलं ते कॉन्फिगर वगैरे करणं. ठीक आहे, सॅटर्डे संडेला तेव्हा आपण तुमचं सगळ्यांचं करून घेऊया. ठीक आहे, तोपर्यंत ज्यांचं होतंय, ज्यांना येतंय, माहिती येते, त्यांनी हायपर-व्ही इन्स्टॉल करून ठेवा. ओके, ओके सर. ठीक आहे, ठीक आहे, चल. ओके, बाय, गुड डे, थँक्यू सर. थँक्यू. बाय, बाय बाय. सर थँक्यू, बाय. बाय सर. बाय